पण हा एक ऐतिहासिक असा क्षण आहे की जो आपले साहेब कैलासवासी अभियंता द्वारकानाथ संसगिरी साहेब यांनी आपल्याला दिलाय. या इमारतीमध्ये हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढा की इथेच त्यांनी त्यांच्या बहुतांश जो कार्यकाळ आहे फार निवृत्तीपर्यंत ही इमारत त्याला साक्षी आहे. आणि म्हणून त्यांना एक आदरांजली खास करून मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांकडून. कारण विजयराव, आम्ही बऱ्याच ठिकाणी विचारणा केली, मी असेल, जीवन पाटील असेल वगैरे, फार सचिन तेंडुलकरसुद्धा, म्हणजे त्यांना इव्हन पारस मांबरे वगैरे, त्यांना माहितीच नव्हतं की संसगिरी साहेब हे सिव्हिल इंजिनियर होते. तेव्हा त्यांना कळलं की आम्ही सांगितलं की अरे आमच्याकडे ते CPM म्हणून रिटायर झाले, अतिशय मितभाषी, कुठलाही बडेजाव किंबहुना सावंत बसले तिथे, त्यांना साहेब म्हटलं की ते म्हणाले मला साहेब कशाला बोलतात, मला पप्पू बोलायचं. एवढं अटॅचमेंट. आणि आमची खास भालचंद्र साहेब विजयटाचे होते म्हणून अजून खास. एकदा त्यांनी लेख लिहिला की तो सगळ्यांना पाठवायचे. त्यामुळं हा एक जरी दुःखाची झालर जरी असली तरी आठवणींना उजाळा देणारा, त्यांच्या कुटुंबाला सुद्धा कदाचित जाणवे की नाही बाबा हे नाव त्या साहेबांच्या तोंडी नेहमी असायचं, सांगायचं वगैरे, अशी जी मंडळी आहेत आपल्यातलीच, त्यांना थोडंसं त्यांचे जे काही अनुभव आहेत साहेबांविषयी ते इथे आपल्याला ऐकायचे आहेत. त्यामुळं मी कार्यक्रमाची सुरुवात करतोय. तुम्ही थोडंसं वाइंडअप केलं तर चालेल. खाली जरा यांना मदत करा जरा 2 मिनटं. तर बोरे साहेब, मी तुम्हाला साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे. आयुक्त साहेबांनी सांगितले की बोरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही हे सगळं करा, कारण त्यांना अर्जंट विधानभवनात जायला लागतंय. त्याने फोटो पण पाठवला, मी दाखवतो वाटलं, ती मीटिंग चालू आहे तिथे. त्यानंतर आजचे आपले पाहुणे आहेत साळवी साहेब, मी तुम्हाला, त्यानंतर अभियंता मित्रचे वडेलकर साहेब, शिरसाट साहेब, या ना तुम्ही, बोलवतो मी. वहिनींना घेऊन सलील जरा आलत तर बरं होईल. चढता येईल नाही? बरं. भालचंद्र साहेब या ना तुम्ही. निघायचं असलं तरी परवानगी देऊ आम्ही. या तुम्ही. बरं. राजाध्यक्ष साहेब या. शाहसाहेब, ठीक आहे. आता मी सन्माननीय व्यासपीठ, आजचे जे पाहुणे आहेत आपले ABP माझाचे क्रीडा संपादक किंवा क्रीडा विभागाचे प्रमुख, सर्वांचे परिचित असे आपले विजय साळवी साहेब. खरं तर खांडेकर साहेब येणार होते की त्यांनी सांगितलं की मला 9 ते 13 ते विसरले होते खरं म्हणजे, की नंतर त्यांनी 2 वेळा फोन केला की अरे बापरे चूक झाली. ठीक आहे. तर त्यांनी साळवी साहेबांना आपल्यासाठी पाठवलं आहे. त्यानंतर आपले ज्यांनी आपल्यासाठी कीर्तनाची व्यवस्था केली आणि आपले डायरेक्टर DMC काही म्हणा, ते आपले सत्यनारायण भोरे साहेब. त्याच्यानंतर अभियंता विकासकर्मी अभियंता मित्र, म्हणजे अभियंत्यांच्या बाजूने खंबीरपणे बाजू मांडणारे, गेले 38 वर्ष विकासकर्मी अभियंता मित्राचे संपादक डॉक्टर कमलकांत वडेलकर. त्यानंतर आपले कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष, त्यांनीसुद्धा साहेबांच्या बरोबर बराच वेळ व्यतीत केलेला आहे.
त्यामुळे या सर्वांच्याकडनं आपल्याला थोडंसं ऐकायचं आहे. तर तत्पूर्वी मी पाहुण्यांना विनंती करतो, अध्यक्ष महाराज तुमची विनंती असेल तर आपण अनावरण करूया आणि नंतर पुढचा कार्यक्रम करूया. तर सगळ्यांनी थोडं आपल्या जागेवर उभंच राहायचं आहे, जागेवर उभं राहायचं आहे. ठीक आहे. आपल्या म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी जलाभियंता TV शाह साहेब यांना, साहेब तुम्ही किती नाही म्हटलं तरी आता मी सांगू शकत नाही. जीवन खुर्ची घे, ती खुर्ची घे आहे ना, ठीक आहे. तर आपण आता तस्वीरीचं अनावरण केलेलं आहे. अभियंता मित्राने सुद्धा जो येणारा जो एप्रिलचा अंक आहे त्याच्यामध्ये तो साहेबांना समर्पित केलेला आहे. साहेबांचे जे काही लेख असतील, ज्यांनी कोणी लेख दिले ते सुद्धा त्यांनी छापण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. क्रीडा विश्वाचं म्हटलं तर काल खरोखर म्हणजे आम्ही इथे होतो आणि भारताने मॅच जिंकली. तर वडेलकरांना मी सहज गमतीने म्हटलं की बाबा आज जर संजगिरी साहेब आपल्यात असते तर त्यांनी काय 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 त्याच्या म्हणता ना ते बॉलिवूड आणि क्रिकेटचा जो संगम त्यांनी लीलया त्यांच्या लेखामध्ये असतील. त्यांच्या एक म्हणजे चालतं बोलतं ते व्यासपीठ होतं. म्हणजे क्रीडा पत्रकारितेमध्ये विजयराव ती अनाथ झाली असं यांचं उत्स्फूर्त आलं की द्वारकानाथाचा जो नाथ आहे समीक्षा अनाथ झाली. तर अशा या बहुआयामी
आणि आमच्या या मुंबई महानगरपालिकेला जगाच्या पातळीवर नेण्याचं काम संजगिरी साहेबांनी नेलं. त्या अजात शत्रू होते. बऱ्याचशा लोकांना म्हणजे माहितीच नाही आहे. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व असताना सुद्धा, कारण आजच्या युगामध्ये एखाद्या आमदाराने हात जरी टाकला तर आपण एकदम, पण ही व्यक्ती कोणाकोणाच्या किती जवळ होती ते त्यांनी कधीच त्याचं जे सहकारी असतील त्यांना जाणू दिलं नाही आहे. त्यामुळं मी बराच वेळ जरा बोलतोय, तर मी आपल्यापैकी जर कोणाला साहेबांच्या जर आठवणी जागरूक करायच्या असेल, शिरसाट साहेब तुमच्याकडे वेळ आहे ना? तुम्ही पहिले सुरुवात करताय. बरं ठीक आहे. आपले भालचंद्र शिरसाट साहेब आहेत, माजी नगरसेवक, सभागृह नेता, म्हणजे अजून आहेत, आणि आता ते खास करून इलेक्ट्रिकल इंजिनियर तर विजिट यायचे आहेत. हा संबंध या साहेब. संजगिरी साहेबांचं आकस्मिक निधन झालं. एक धक्का देणारी बातमी सकाळीच माझ्या मिसेसने सांगितली. खरं म्हटलं तर काही वय नव्हतं त्यांचं जास्त, 75 वर्ष म्हणजे काही फार जास्त वय नाही. आणि महापालिकेत त्यांचा अभियंता म्हणून जेव्हा परिचय झाला तेव्हा ते क्रीडा समीक्षक हे आम्हाला माहीत नव्हतं. ते अभियंत्यासारखे वागायचे, अतिशय शांतपणे त्यांच्याकडे आम्ही जे कामं घेऊन जायचो ते करायचे. पण नंतर ते एवढे मोठे आहेत, जागतिक दर्जाचे क्रीडा समीक्षक आहेत, हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांना मी विचारलं, सर आपण तर फार मोठ्या मोठ्या क्रिकेटपटूंना नावाने ओळखतात, ते आपल्याला नावाने ओळखतात, आपण सगळीकडे दौरे करता. अतिशय विनम्रपणे त्यांनी सांगितलं ती माझी हॉबी आहे, पण निवृत्तीनंतर ती हॉबी जगले. आणखीनही काही काळ त्यांना मिळाला असता तर निश्चित रूपाने आणखीन क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आपल्याला बघायला मिळालं असतं. विजय साळवी साहेबांच्या बरोबर ते मला वाटतं बरेच दिवस होते. आज क्रिकेटला भरती आलेली आहे, चांगले दिवस आलेले आहेत. त्यावेळेला क्रीडा समीक्षकांचीही कमतरता आहे, मराठीतली क्रीडा समीक्षकांची. विजय साळवेंना आम्ही बघतो बरेच वर्ष. त्यानंतर द्वारकानाथ संजगिरी, सुनंदन लेले, याच्या पलीकडे असं घेण्यासारखं नाव माझ्या लक्षात नाही. त्यामुळे एक मोठी पोकळी क्रीडा विश्वामध्ये निर्माण झालेली आहे. कधी न भरून येणारी ही पोकळी आहे. कारण हा छंद आहे, हा वेळ आहे. हे काही शिकून कोणी क्रीडा समीक्षक होऊ शकत नाही. मला साळवे साहेब तुम्ही ॲग्री कराल की एखादा शिकला, पत्रकारिता शिकला, BMSचा कोर्स केला म्हणून क्रीडा समीक्षक होता येत नाही. ती आवड लागते आणि त्या क्रीडा क्षेत्रातलं ज्ञान लागतं. तसंच संगीत क्षेत्रातही त्यांचं तेवढंच प्रेम होतं. एक स्वच्छंदी, आनंदी आणि समाधानी आयुष्य जगलेत. त्यांना माझ्यातर्फे, नगरसेवकांच्यातर्फे, सर्व भारतीय जनता पक्षातर्फे मी ते आदरांजली वाहतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिरसाट साहेब. प्रेक्षकांमध्ये बरीच मंडळी मला दिसत आहेत की ते साहेबांच्याबरोबर अतिशय जवळून त्यांनी काम केलं आहे. तर साहेबांच्या अतिशय जवळून म्हणजे रस्ते विभागात असताना काम करणारे आमचे कार्यकारी अभियंता दामू जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त. धन्यवाद भोतेकर साहेब. आदरणीय मंच, संजगिरी साहेबांची माझी ओळख 92-93. त्यांचं जेव्हा पहिलं हार्टचं ऑपरेशन झालं त्यानंतर ते आमचे KV शाह साहेब होते WSPला, ते त्यांच्याबरोबर होते. KV शाह साहेब इकडं आले रोडला, म्हणजे खूप 2 वर्ष अगोदर आले.
तेव्हा साहेबांनी त्यांना सांगितलं की मला आता थोडंसं WSP सोडून काम करायचं आहे. तर त्यावेळी पहिले ते रोडला येई म्हणून आले 92-93ला, आणि ते पहिली साईट माझी. तर असा आमचा परिचय झाला. म्हणजे आम्ही जवळजवळ 3 वर्ष ते माझे येई होते. त्यांच्याबरोबर बऱ्याच गोष्टी म्हणजे बराच आम्ही म्हणजे ते मला लहान भाऊच समजायचे, एकदम म्हणजे मित्रत्वाचं आमचं रिलेशन होतं. आणि आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे जेव्हा एक श्रीलंकेचा दौरा होता, त्या दौऱ्याला ते मला घेऊन गेलेले. मला आजही आठवतं, आम्ही गावस्कर वगैरे असे बसलेले, त्यांच्याबरोबर आम्ही शॅम्पेन वगैरे पिलेलो आहे. ते म्हणजे मी कधी विसरू शकणार नाही अशी आठवण आहे. आज वेळ बराच झालेला आहे. एकच आठवण करतो, जेव्हा 93ला बॉम्बस्फोट झाला तेव्हा आमची साईट राणे रोडला होते. साहेब जवळ राहायला आहे बाबरेकर मार्गला. त्यावेळी काय फोन वगैरे काही नव्हते, आणि माझी साईट बरोबर सेना मंचच्या समोर बँक ऑफ महाराष्ट्राला आमची चौकी होती रोडची. तर सगळे झाले, अरे काय झालं दामूचं, काय झालं कारण मी एकटा साईटवरती होतो. तर साहेब मला शोधत ते आले, आणि तेव्हा त्यांनी बघितल्यानंतर आणि त्यानंतर नेक्स्ट डे तेव्हा माझ्याकडे SLR कॅमेरा होता. आम्ही सगळे बॉम्बस्फोटचे जेवढे होते सगळे स्पॉट असे आम्ही फिरून वगैरे काढले. आठवणी बऱ्याच आहेत. साहेबांनी मला बरंच प्रेम दिलेलं आहे. म्हणजे भरपूर आठवणी आहेत. तेवढंच या सगळ्या आठवणी काढलेल्या आहे. माझ्या मुलीच्या ह्याला पण आलेले, बारशाला आलेले चांगलेले. आणि मी आता माझा कार्यक्रम संगीत कार्यक्रम तेव्हा मी साहेबांना बोललेलो पण आहे की मला तुम्ही तुमचं हे पाहिजे, निवेदक म्हणून पाहिजे म्हणून. ते बोलले आहे तब्येत माझी राहिली तर मी येईल म्हणून असं वगैरे. त्यांच्या आजारपणामध्ये पण त्यांना आम्ही बरीच मदत केलेली आहे. तर अशा संजगिरी साहेबांना उर्फ पप्पू साहेब यांना मी मायातर्फे आदरांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दामोदर जाधव साहेब. यानंतर वरळी रिझर्वायर जे आमचं आहे जलाशय, जिथे म्हणजे मला वाटतं 2009-10 पासून ज्यांच्याबरोबर साहेबांनी त्यांचं दुपारचं जेवण घेतलं आणि डब्यात काय असायचं किंवा काय त्याची पुरेपूर माहिती आपले जीवन पाटील साहेब देऊ शकतील. मी जीवन पाटील साहेब या तुम्ही थोडंसं बोललं पाहिजे. खरं तर आजच्या कार्यक्रमाला काय बोलावं हे मला काही कळत नाही. कालची मॅच बघत असताना साहेबांची खूप आठवण आली आणि थोडं भरून पण आलं. कधी कधी ते फोन करायचे मला आणि मग सांगायचे की जीवन आपलं असं झालं, जीवन आपलं तसं झालं. पण तशी माझी ओळख साहेबांबरोबर ही मला माहितीच नव्हतं साहेब इंजिनियर आहेत ते. वरळी रिझर्वायर ज्या वेळेला बांधलं साहेबांनी आणि समोर येऊन बसले त्यावेळेला मला माहीत पडलं की साहेब इंजिनियर आहेत म्हणून. कारण मी क्रिकेटचा वेडा होतो, त्यामुळं मला द्वारकानाथ चंद्रगिरी हे क्रीडा समीक्षक म्हणून माहीत होतं. आणि त्याच्यातनं मग माझी साहेबांची जी ओळख झाली ती कायमस्वरूपी होती. अगदी शेवटपर्यंत साहेबांच्या मी सानिध्यात होतो. परंतु साहेबांचं जाणं हे मला अजिबात पटलं नाही, आणि त्यामुळं मी माझ्या कुटुंबाकडनं, माझ्या परिवाराकडनं आणि ह्या महानगरपालिकेच्या समस्त अभियंता परिवाराकडून साहेबांना विनम्र आदरांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. आपल्यामध्ये पण कोणी असेल त्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील, कारण मला कदाचित माहीत नाही. मला जे सांगितलं जातं ते तेवढंच मी करतो आहे. यानंतर मी घोरपडे साहेबांना विनंती करतो की घोरपडे साहेबांचा आणि साहेबांचा सहवास हा अतिशय जवळचा होता, आणि तो कसा होता आता ते साहेबांच्याच तोंडून आपण ऐकूया. घोरपडे साहेब. सर्व उपस्थित बंधूंना, भगिनींना अभिवादन करून मी संजगिरींबद्दल म्हणतो. संजगिरी, द्वारकानाथ संजगिरी म्हणायचं हेच मला फार अवघड वाटतं, की मी त्याला पप्पू म्हणूनच ओळखतो. आणि तो जेव्हा मला फोन करत असेल किंवा भेटत असेल तो ह्या अक्षराने सुरू होणाऱ्यानेच तो माझी म्हणजे नाव घेत असेल. तो आणि मी कराड इंजिनिअरिंग कॉलेजला एका म्हणजे क्लासमध्ये आम्ही ॲडमिशन घेतली इंजिनिअरिंगला, आणि सेकंड इयरला ते व्हिजिटला गेला, आणि फर्स्ट इयर मी वालचंद कॉलेज सांगलीला गेलो.
तेव्हा तिथून आमची दोस्ती चालू होती. तिथं अनेक किस्से आहेत, पण ते काय सगळे किस्से सांगत नाही. पुढे काय झालं की मग त्याचं कोर्टशिप चालू होतं वहिनींच्या बरोबर. त्यावेळी पारसी कॉलनीत तो आणि मी अर्धा कटिंग पित होतो आणि वहिनी यायच्या कुठून तरी, आल्या की मला म्हणायचं लक्ष्मणा तू जा आता. मला लक्ष्मण म्हणायचं, लक्ष्मणा तू जा आता, तुझं काम झालं. तर त्याचं म्हणजे 2 मिनटात तो सगळ्यांना आपलंसं करायचा आणि कायम म्हणजे लक्षात राहील असं होतं. दुर्दैवाने असं झालं की तो जेव्हा गेला तेव्हा मी नेमका सांगलीला माझ्या काही अर्जंट कामासाठी अडकलो आणि तिथंच राहिलो. तर मला लवकर येता आलं नाही. तर प्रचंड त्याचा मला त्रास झाला, मानसिक त्रास. आणि त्याच्या घरी मी जात होतो तेव्हा आम्ही अंधेरीला MIDCत काम करत होतो. अंधेरीला सकाळी 7 वाजता मी तयार होऊन त्याच्या घरी जायचो आणि तो तयार नसायचाच. तर त्याचे वडील त्याला ओरडायचे आणि आई त्याची मला चहा द्यायची. चहा बिस्किट खाताना मी आणि त्याचे वडील त्याला बोलाय, काय त्याला शिस्त नाही काय नाही असं आम्ही दोघं म्हणायचो. मला म्हणायचं तू माझ्याच घरी येतो, माझा चहा पितो, बिस्किट खातो आणि मला शिवाय देत असतो तुम्ही दोघं म्हणे. त्याचं ते हे होतं. आणि असे आमची कंटिन्यू. आणि मी महापालिकेत आलो ते संजगिरीमुळेच आलो. त्याच्यामुळे मला त्याने सांगितलं ॲप्लिकेशन कर. अरे काय म्हणलं कसं काय BMC म्हणजे काय असतं, कर म्हणलं ॲप्लिकेशन. लागलं तर लागलं आणि झाली ॲडमिशन. त्याच्यानंतर आमचं मैत्री खूप होती, वादविवाद खूप व्हायचे आमचे, पण मैत्री कायम वाढतच गेली, टिकतच गेली. आणि त्याच्याबद्दल जितकं बोलू, कारण आता द्वारकानाथ म्हणून हे लक्षातच येत नाही, बघूच असं मला वाटतं त्याच्याबद्दल. आणि त्या भावना खूप आहेत, त्याची सतत आठवण येते. आणि काय म्हणजे आधी तो गेला आहे आपल्यात नाही आहे हीच भावना येत नाही आपल्या मनात, तो आहे हेच भावना येते. आणि कधीतरी कुठून त्याचा फोन येईल आणि तो मला शिव्या घालेल असंच मला सारखं वाटत राहतं. धन्यवाद. याबद्दल एवढं बोलून मी मस्त. धन्यवाद घोरपडे साहेब. संजगिरी साहेबांच्याबद्दल म्हणजे जे काम मुख्यमंत्र्यांकडून कसं करून घ्यायचं लीलया, याबद्दल बोलण्यासाठी मी धनंजय गोरे आलेत ना. गोरे साहेब, मी तुमचा लेख वाचला आहे, पण मुद्दाम मी ते फक्त क्लू दिला आहे, त्यामुळे तुम्ही या. नमस्कार मित्रांनो. अत्यंत भावनिक क्षण आहे. या ऑफिसमध्ये मी 4 वर्ष होतो. रिटायर होऊन 9 वर्ष झाली आणि 9 वर्षानंतर मी आज प्रथम येतो आहे. आणि अशा प्रसंगी यावं लागेल हे मला काही कळतच नाही. द्वारकानाथ संजगिरी, मी त्यांना कधीच पप्पू म्हटलं नाही. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरभावच होता. ते मला अक्षरशः माझ्या मोठ्या भावासारखे होते. आमची ओळख किती, काम त्यांच्याबरोबर मी फक्त 1 वर्षभर केलं असेल, पण आमची जी नाळ जुळली काय म्हणतात ते कायमची. द्वारकानाथ संजगिरी ते द्वारकानाथ म्हणजे खरं कृष्णच होते. दिसायला सुंदर, सगळ्यांचे लाडके, इवन सगळ्या गोपिकांचे पण. मला रामजवळ आश्चर्य वाटतं आणि मत्सरी वाटायचं, अरे मला कोणी विचारत नाही हे, कारण त्याचं कार्यच तेवढं मोठं होतं. त्यांची भटकंती, त्यांची बाहेर केली किंवा त्यांचं एक दशावतार पुस्तक आहे, ते मिळालं तर जरूर वाचा. एवढा विचार करणारा माणूस मी प्रथमच बघितला. एक द्वापार युगच होतं, द्वापार युगातला हा कृष्ण होता. तेवढेच ते धडाडीचे होते. एक प्रसंग छोटासा सांगतो. त्यावेळेला द्वारकानाथ संजगिरी असिस्टंट इंजिनियर होते आणि मी त्यांच्या हाताखाली JE होतो.
एक दिवस काय झालं, चीफ इंजिनियरनी त्यांना मेमो पाठवला की तुम्ही मला उद्या सकाळी येऊन ऑफिसमध्ये भेटा. मी त्या चीफ इंजिनियरचं नाव घेत नाही मुद्दाम. आम्ही सगळे घाबरलो. म्हटलं काय केलं, ह्यांनी उडून टाकलं, जाऊ दे रे बघू उद्या. दुसरा दिवस आला, हा माणूस काही त्या चीफ इंजिनियरकडे गेला नाही. तिथूनच केबिनच्या बाहेरून परत आला. झालं. दुसऱ्या दिवशी परत दुसरा मेमो, संजगिरी मी तुम्हाला बोलवलं होतं, तुम्ही आला का नाही. संजगिरीने काय उत्तर द्यावं म्हणजे, साहेब मी आलो होतो, तुम्हालाच वेळ नव्हता, मी माझ्या वेळेनुसार निघून गेलो. मग अशा म्हणजे खुणावलं त्यांनी की तुम्हाला काय करायचं ते करा. ते घाबरत होते. आत्ता त्यांनी एक किस्सा सांगितला की रोड डिपार्टमेंटला माझी बदली झाली आणि मी तिथे होतो. मलाही ते नौखंच होतं, कॉन्क्रीट रोड. तो रोड महत्त्वाचा म्हणजे VIP रोड, आपला स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, कॅनल रोड, तिथे काम करायचं होतं. आणि त्या रोडवर काम करायला कोणीही परवानगी देत नव्हतं. अख्खं ट्रॅफिक डिपार्टमेंट पालतं घातलं आमच्या चीफ इंजिनियरनी. त्यावेळेचे बसवेवाला साहेब आणि नंतर त्यांच्याबरोबर उपप्रमुख अभियंता वोरा म्हणून होते. जंग प्रशासन, पण ट्रॅफिक डिपार्टमेंट पोलिसांनी कुणालाही दाद दिली नाही. नुकतेच संजगिरी आले होते आणि त्यांना समजलं. ते म्हणाले ठीक आहे, मी आणतो परमिशन. आणि अक्षरशः जे रखडलेलं काम, एरवी कामं कॉन्क्रीट रोडची नोव्हेंबरमध्ये सुरू व्हायला पाहिजे, ती चक्क फेब्रुवारीमध्ये सुरू झाली. आणि ती सुरू झाली ती निव्वळ संजगिरी साहेबांमुळे. आम्ही विचारलं हे कसं. नंतर मला कळलं की त्यांचे आणि मनोहर जोशींचे घनिष्ठ संबंध होते. असे ह्यांचे प्रेमळ संबंध संजगिरींचे मी अनेक वेळा अनुभवले. मग ते देशविदेशातले क्रिकेटर असो किंवा देशविदेशातले पत्रकार असो, प्रतिभा एकदम उच्च, सर्वांग चतुरस्र अष्टपैलू म्हणता येईल अशी व्यक्ती. माझे 2 कार्यक्रम त्यांनी केले, म्हणजे 2 पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी ते मुद्दामून हजर राहिले. त्यांना खूप कौतुक होतं. एक गाण्यांचा कार्यक्रम पण केला. मधुबाला ही त्यांची सर्वात आवडती नदी. आणि इतरही गुणाबद्दल विचारा, यांना इत्तमभूत माहिती त्यांच्याबद्दल असायची. कुठून मिळवायचे मला समजेल. मी एकदा विचारलं का होत आहे, म्हणजे जरा वाचत जा पुस्तकं, तेव्हा तू काहीतरी शिकशील माझ्याकडे. एवढंच बोलून मी माझं भाषण सांगतो. धन्यवाद, तुम्ही मला वेळ दिला. विशेष म्हणजे संजगिरीच्या मिसेस यासुद्धा उत्तम लेखिका आहेत, मला माहिती आहे. त्यांचे आज दिनांक महानगरमध्ये मी लेख वाचलेत. पाककृती एक सदरमध्ये त्यांचा कंटिन्युअस सदर यायचा. एकदा ते मला बोलवतील मासे खायला. सचिन तेंडुलकर मला झाल्यासारखं वाटेल. धन्यवाद. क्षम. धन्यवाद गोरेसाहेब. आम्ही आत्ताच खरं धांडोळा घेत होतो की महापालिकेमध्ये आपण किती हिरे होते हे आपण, पण फार उशीर झाला आहे मला असं वाटतं. संजगिरी साहेबांच्या रूपानं आपण जरी, वपू काळे आमच्याकडे होते, गुंड्या भाऊ बाळकृष्ण जोशी आमच्याकडे होते, आणि ज्यांचा पाठीचा कणा ताट होता असे आमचे दाढीवाले PG जोशी होते. मेकॅनिकलचे पहिले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तामाणे साहेब. तुम्ही ज्या चेअरवर बसायचे ना घाटकोपरला, त्या चेअरवरती ते बसायचे. तिथं कमिशनरनी बोलवलं 10:30ला, तर 10:20 तिथं
जायचे, पी एला सांगायचे मी आलो आहे आणि 10:40 निघायचे, मी माझ्या ऑफिसला चाललो आहे. कमिशनर म्हणजे काय कमी नव्हते, पिंपुटकर बाप माणसं सगळी, आता तर नाही. आणि आजच्या या कार्यक्रमाला मला इथे थांबायचं आहे हे सांगायचं धाडससुद्धा एका कोणी दाखवलं नाही साहेब. मी फोन केले दोघांना, मॅडम म्हटलं आमचा असा असा कार्यक्रम आहे, आमचे जे कोण असतील त्यांना थोडंसं जरा तुम्ही स्वातंत्र्य दिलं तर बरं होईल. नाही कोणी सांगितलंच नाही म्हणे मला. हे जर आतून आपण नाही शिकलो, जे करेज संजगिरी साहेबांनी चीफ इंजिनियर तर ठीक आहे, आता त्यावेळी पी.जी. जोशींनी कमिशनरांना दाखवलेलं आहे. विषय थोडा तरी वेगळा जात असला तर यातून तुम्हाला तुमचं काय म्हणतात डिग्निटी, तुमचा स्वतःचं आत्मबल हे कधी वाढणार आहे? कारण सिव्हिल इंजिनियर सगळंच करतो, शिव्या खाण्यापासून. कळलं का साहेब? तुम्ही आज म्हणून सांगतो, गडकरी साहेब म्हटलेले की भारतामध्ये दरवर्षी 4,80,000 लोक जातात बिकॉज ऑफ सिव्हिल इंजिनियर्स. पण माझा विथ ड्यू रिस्पेक्ट त्यांना प्रश्न आहे की साहेब या ठेकेदारा आणि राजकारण्याची जी काय सांगड आहे याच्याबद्दल तर तुम्ही बोललं ना छातीटोकपणे, तर तुमचा पुतळा आम्ही नागपुरात काय मुंबईत पण बांधू. असो, हे आजचं वास्तव आहे. यानंतर मी ज्यांच्या साक्षीनं साहेब नेहमी सांगायचे मला पप्पू बोलायचं, साहेब नाही बोलत यापुढे चालता बोलता वगैरे. तसं आमचे कार्यकारी अभियंता सावंत साहेब यांना मी विनंती करतो, तुम्ही या ना, बरं या, तुम्ही टॉस करा आता. साहेबांचं नाव काय? धुरंधर साहेब, तुम्ही या ना. ओके, ठीक आहे. बरं, कोणाला अजून बोलायचं असेल तर एक पण कोणीच नाही आहे. तामाणे साहेब या. संजय, हां संजय कामत, सॉरी, आत्ताच DYC म्हणून निवृत्त झालेले आणि त्या साहेबांच्याच उंचीचे. नमस्कार. द्वारकानाथ संजगिरी आणि माझा संबंध जवळजवळ 35 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे मी कॉर्पोरेशनला लागायच्या अगोदर आमचा एक घनिष्ठ मित्रांचा एक ग्रुप होता. जॉन डांटस, नंतर देशपांडे साहेब, मकरंद भोसले ह्यांच्याबरोबर मी जॉन डांटसांच्या घरी आम्ही नेहमी संजगिरी साहेबांना भेटायचो. त्यांचं स्तंभलेखन किंवा पत्रातलं लिखाण त्याच्या अगोदर ते ग्रुपमध्ये फिरवायचे आमच्या, आणि ते सजेशन्स मागायचे. त्याच्यात आम्ही कधी त्यांना सजेशन करून इतके मोठं झालं नाही, पण त्यांनी बरंच गोष्टी ग्रुपमध्ये सर्क्युलेट केलेल्या होत्या. संजगिरी साहेबांबरोबर प्रत्यक्षात काम करण्याचं माझा काही योग आला नाही, पण आम्ही शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर, जॉनच्या घरी किंवा मकरंदाच्या घरी किंवा देशपांडे साहेबांच्या घरी प्रत्येक वेळेला त्यांना भेटलेलो आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, दिलखुलास बोलणं, सगळ्या गोष्टी अतिशय ओपनली ते आम्हाला एक्सप्लेन करून सांगायचे. त्यांच्या आजारपणात पण तेंडुलकर साहेबांनी
इथे कार्यक्रम केला होता आपल्या षण्मुगानंदला आणि त्यांना निधी जमवून दिला. इतकं त्यांचं क्रिकेटच्या विश्वात त्यांचं वर्चस्व होतं. साहेब गेल्यामुळे बरंच नुकसान झालेलं आहे. म्हणजे क्रिकेट समीक्षकांचं पण बरंच नुकसान झालेलं आहे. वहिनी पण मला वाटतं पाक जेवणाबद्दल लिहितात ना, ते लिहित होतात. आता परत चालू करा, हे आमची म्हणजे आम्हाला तो उजाळा मागून पूर्ण येईल. एवढं बोलून मी माझे 2 भाषण संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद संजयजी. आता यानंतर मी आपले साहेबांच्या बरोबर तेवढीच वर्ष ज्यांनी काम केलं असे साईनाथ राज्याध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठाचे मान्यवर, वहिनी, मुलगा आणि सर्व, द्वारकानाथ संजगिरी साहेबांशी माझी ओळख खूप जुनी होती. कारण काय, माझं पेरंट डिपार्टमेंट WSP होतं आणि त्या WSP ते पूर्वी PND आणि असल्यामुळे ओळख होती. पण जी आमची मैत्री झाली ती घोरपडे साहेबांमुळे झाली. घोरपडे साहेब जेव्हा SWDला आले आणि त्यावेळी आम्ही एकत्र बऱ्याच वेळा भेटलो आणि त्याच्यामुळे जास्त मैत्री झाली आणि त्याच्यानंतर ती मैत्री वाढत गेली. संजगिरी साहेबांचे गाण्याचे कार्यक्रम बरेच अटेंड केले. नंतर फोनवर पण ते काही गोष्टी सांगायचे किंवा चर्चा व्हायची. आणि जेव्हा मी माझं सप्तसूर चॅनल चालू केलं यूट्यूबवर, व्हिडिओ चॅनल, त्याच्यानंतर 1-1.5 वर्षाने मला त्यांचा कॉल आलेला, अरे तू हे करतोयस, तू काय आहे तुझं प्लॅन, काय करतोयस. आणि त्यांनी सर्व माहिती विचारून घेतली मला, म्हणजे कशा करता करतोयस, कसा करतोयस, काय. मी म्हटलं मी हॉबी म्हणून करतोय, बाकी काही नाही, आणि आहे ते चालू आहे. नंतर बऱ्याच तशा आठवणी आहेत. पण जेव्हा सचिन तेंडुलकरांच्या बरोबरचा जो त्यांचा कार्यक्रम फिक्स झाला त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला की अरे राजा, असा कार्यक्रम घेतलेला आहे, तर तू घरी येशील का. त्यावेळी विक्रोळीला राहिला होते ते, आपल्या बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटच्या बाजूच्याच कॉम्प्लेक्समध्ये विक्रोळीला. तर म्हटलं येतो ना साहेब, मग ये, मी तुला सांगतो. मग त्यावेळी मी गेलो. मग त्याने सांगितलं असा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मला पासेस भरपूर आहेत, तर तू काही पासेस मला हे करून दे काढून आणि एक कर. म्हटलं चालेल ना साहेब. आणि त्यावेळी म्हणजे आजारपणानंतर प्रथम मी त्यांना त्यावेळी बघितलं. म्हणजे त्यांचे जे बारीक आणि हे नंतर जे झाले होते, एकदम वाईट वाटलं की एवढा जिंदादिल माणूस आणि हे, पण त्यांनी आजारपणाला पण तेवढीच फाईट केली. त्याच्याबद्दल हे नाही. आणि मजा म्हणजे त्या कार्यक्रमाच्या आदल्या 2 दिवस आधी मला फोन आला की अरे राजा, तुझ्याकडे काही पास शिल्लक आहेत का, लोकांना द्यायला माझ्याकडे पासेस नाही आहेत आता आणि लोक मागतायत. म्हणजे देणगीपत्र जे पासेस होते ते उलटा प्रकार होता. पण मी म्हटलं नाही साहेब, मी एवढ्या उशिरापर्यंत ठेवले नाही, मी ते सर्व संपवले. तर नंतर पण काही गोष्टीवर झालं. नंतर गाण्याच्या प्रोग्रामला त्यांचे वीर सावरकर किंवा इथे असायचे, त्यावेळी पण आमचं बरंच भेट झाली. आणि त्यांच्या लेखणीची जी सहज शैली होती आणि त्यांची शैली जी बॉलिवूड आणि क्रिकेटची सांगड घालून की लोक त्याच्यामध्ये गुंतून जायचे. आणि भारताच्या पराक्रमाचं वर्णन असो किंवा पराजयाची चिकित्सा असो, त्यांच्यासारखी फार कमी वाचायला मिळायची. शिरीष कणेकरांची शैली वेगळी होती, यांची शैली वेगळी होती. विजय साळवी साहेब पण बरेच वर्ष लिहित आहेत, त्यांची पण एक शैली आहे. तर त्यामुळे संजगिरी साहेबांची आम्हाला वेळोवेळी आठवण येईल. आणि अभियंता म्हणून त्यांनी काम इथे व्यवस्थित केलं, त्याच्याबद्दल त्यांना कधी हे करावं लागलं नाही. आणि त्यांच्यामुळे आपल्या महानगरपालिकेचं नाव पण मोठं झालं. कारण काय, आपण काहीही करताना एक विचार करायला पाहिजे
की महानगरपालिकेचं जे नाव आहे ते आपल्यामुळे कुठे कमी नाही होता. काही काही लोकांना आता सवय झाली आहे की इन्स्टिट्यूटला दोष द्या, पण आज महानगरपालिकेचे अभियंते जे मुंबई चालवत आहेत आणि एवढी सिस्टीम व्यवस्थित आहे त्यापाठी त्यांचे 24 तासाचे परिश्रम आहेत. आणि अशाच अभियंत्याच्या पटडीतले संजगिरी साहेब होते आणि कामाला पण ते निष्ठावंत होते. तर मी माझ्यातर्फे, आणि आज राहुल शेवाळे साहेब दिल्लीला आहेत, त्यांनी मला कॉल करून सांगितलं की पार्लमेंट आता चालू होणार आहे आणि दिल्लीची पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे, खासदारांच्या मीटिंग वगैरे असल्यामुळे ते येऊ शकले नाही. तर त्यांच्यातर्फे पण मी आदरांजली वाहतो आणि समस्त अभियंता वर्गातर्फे पण आदरांजली वाहतो. धन्यवाद. धन्यवाद. हे पण एक नाथ आहेत, साईनाथ. मुंबई महानगरपालिकेचे कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांची जर आज पगाराची स्लिप बघितली तर त्यांच्यासाठी जे होऊन गेले, जॉर्ज साहेब असतील, शरदराव साहेब असतील, काशीस साहेब असतील, या सर्वांचा वारसा पुढे नेणारे आपल्या म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मंच, ज्याने हा कार्यक्रम घेण्याचं काम केलं ते TV साहेब, आमचे नेते, आणि ज्याने कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतली ते आमचे भुतेकर साहेब, जोशी साहेब. मित्रांनो, मी आज पहिलाच असा प्रसंग पाहिला की संजगिरी साहेब हे आपल्यातून रिटायर झाल्यानंतर बरीच वर्ष महापालिकेतून रिटायर झाल्यानंतर त्यांचं ते लिखाण वगैरे जे काही करत होते, पण एकदा महापालिकेतून रिटायर झाला की आठवण काढणारे फार कमी लोक असतात. पण ते अभियंत्याने मात्र दाखवून दिलं की संजगिरी साहेब हे आपले होते आणि आपलेच राहणार. आणि इतक्या वर्षानंतर ते आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांना भावप्रद श्रद्धांजली आणि त्यांचं तैलचित्र लावण्यासाठी जो अभियंत्याने हा चांगला कार्यक्रम घेतला त्याबद्दल TV शाहसाहेब, भुतेकर साहेब, जोशी साहेब यांचे मी आभार मानतो. मी म्युन्सिपल मजदूर युनियनमध्ये जॉर्ज साहेब, शरदराव, त्याच्यानंतर अध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी आलेली आहे. पण मी इतके कार्यक्रम पाहिले श्रद्धांजलीचे वगैरे, पण लांब लांबून असे लोक येणारे फार क्वचितच होते. पण आज अभियंते सगळे ह्या ठिकाणी आलेले आहेत. चीफ इंजिनियर महावदे साहेबपासून सगळेच ह्या ठिकाणी आहेत. पाटील साहेब पनवेलवरून आलेले आहेत. म्हणजे त्यांच्याविषयी प्रेम होतं म्हणूनच हे सगळी लोक लांब लांबून येण्याचं काम झालेलं आहे. आणि जल अभियंता म्हणून त्यांनी जे काम केलेलं होतं, मला एक अभिमान वाटतं. काही देशामध्ये मी गेलो, पण मी पाहिलं तिथं ते पाण्याचा जो फरक तो मला इस्रायलला जाणवला आणि मला सारखी आठवण यायची ती मुंबईची. म्हणजे आज जगामध्ये चांगल्या पद्धतीचा जो पाणी पुरवठा केला जातो, स्वच्छ पाणी पुरवठा जो केला जातो, त्याच्यामध्ये मुंबईचं स्थान हे पहिलं आहे. आणि ते पहिलं जे स्थान आहे हे टिकवण्याचं काम आमच्या सर्व जल अभियंता, म्हणजे ज्युनियर इंजिनियर असेल, सब इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह असतील, AE असतील, चीफ असतील, ह्या लोकांनी आत्तापर्यंत टिकवलं. आणि कोरोना काळामध्ये एक अशी गल्ली नाही, मी आयुक्तांना हे नेहमी उदाहरण देतो की कोरोना काळामध्ये सगळे व्यवहार बंद होते, पण म्हटलं अशी एक गल्ली मला दाखवा. मी चल साहेबांनासुद्धा तेच सांगितलं, गगराणी साहेबांनासुद्धा तेच सांगितलं, कोरोना काळामधली एक अशी गल्ली दाखवा की त्या ठिकाणी पाणी पुरवठा झाला नाही. असं कधीच घडलं नाही. आपल्या लोकांनी जीवावर उदार होऊन पाणी पुरवठा केला. आणि हे जे थोर आपल्यातून अभियंते काही निघून गेले, संजगिरी साहेबांसारखी जी माणसं होती, त्याने पाणी पुरवठा कसा सुरळीत राहील हे पाण्याचं काम केलं. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्हीसुद्धा ते चांगलं काम करता आणि मुंबईला आजच्या घडीला चांगला पाणी पुरवठा होतो आहे. आणि याच्यामध्ये जे संजगिरी साहेबांनी, मी त्यांना ओळखत होतो म्हणजे जास्त म्हणजे
क्रीडा समीक्षक म्हणून आम्ही ते वाचायचं, आम्हाला त्यावेळी क्रिकेटचे थोडे छंद होते त्यात तेच. पण जल अभियंता म्हणून ओळख कमी, पण ते स्तंभलेखक म्हणून ती होती, क्रीडा समीक्षक हे जास्त होती. आणि म्हणून असा त्यांचं वय नव्हतं, 75च होती, पण ते 6 फेब्रुवारीला आपल्याच्यातून निघून गेले. आणि हे त्यांचं वय नव्हतं. माणूस किती वर्ष जगला ह्याच्यापेक्षा तो किती कसा जगला चांगला हे महत्त्वाचं आहे. आणि खरोखर संजगिरी साहेब हे चांगले जगले. 2 in 1 भूमिका त्यांनी बजावली. एक तर अभियंता म्हणून काम केलं आणि तसंच क्रीडा जगतामध्ये सुद्धा त्यांनी नावलौकिक कमवला. अशा या थोर नेत्याला म्युन्सिपल मजूर युनियन, इंजिनियर असोसिएशन आणि नर्सेस युनियन या माझ्या परिवारामार्फत आणि या तिन्ही संघटनेच्या परिवारामार्फत मी त्याचा शेवटची भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. धन्यवाद जाधव साहेब. मला एकाने आता लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे, त्यात म्हटलं की माणसं कमी दिसत आहेत. मी त्याला सांगितलं इथलं एक एक माणूस 1000ही आहे, बरोबर ना? माळोदे साहेब 1000चं प्रतिनिधित्व करतायत, म्हणजे एक अभियंता 1000ही अभियंता. मला वाटतं पाणी पुरवठ्याचा तुम्ही आता नामोल्लेख केला. मला पेडणेकर साहेब समोर दिसत आहेत. पेडणेकर साहेब, तुम्हाला साहेबांच्या आठवणी आमच्यापेक्षा जास्त आहेत WSPच्या, तर कृपया आपलं मनोगत तुम्ही मत. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे सहकाऱ्यांनो, संजगिरी जरी आमच्याबरोबर ऑफिसमध्ये होता तरी आमची मैत्री फार जुनी. त्यामुळे माझ्या तोंडून संजगिरी येण्यापेक्षा पप्पूच नेहमी तोंडात येईल. आणि त्याच्याबद्दल मी जरा तुम्हाला आधीच सांगू की पप्पूशिवाय मी बोलू शकत नाही असं. तर पप्पू आणि मी एकाच वेळेला साधारण लागलो. आमची ओळख शिवाजी पार्क मैदानात झाली क्रिकेट खेळण्यावरून. आणि नंतर आम्ही एकाच वेळेला, पप्पू 1 वर्ष सिनियर मला, त्यामुळे तो आधी म्युन्सिपाल्टीत आला. आणि आम्ही जरी एका डिपार्टमेंटमध्ये असलो तरी मी दुसऱ्या साईटवर होतो, तो इथे प्लॅनिंगला होता. त्यामुळे आमची तशी क्वचितच गाठभेट व्हायची. नंतर त्याला जेव्हा WSPमध्ये मध्यवैतरणाचं कामं सुरू झाली तेव्हा त्याला कोणतरी एक्सपिरियन्स माणसं पाहिजे होती. त्यावेळेला मी AGमध्ये होतो. तर त्यांनी माझ्या पाठी लागला की अरे नाही तू चल माझ्याकडे आलं पाहिजेस तुला. म्हटलं अरे मला सोडणार नाही कोणी इकडून. तर तो म्हणाला नाही मी डायरेक्ट MCशी बोलतो म्हणून, फक्त मी सांगितल्यावर तू ये. एक दिवशी त्याचा फोन आला, मला तो MCकडे घेऊन गेला. जयराज फाटक साहेब त्यावेळेला MC होते. तर त्यांनी सांगितलं हे असं असं मला पाहिजे म्हणून. फाटक साहेबांनी मला बरेच प्रश्न विचारले आणि मग म्हणाले घेऊन जायला म्हणून. तर पप्पूची एवढी होती की तो कोणाकडेही सरळ बेधडक जायचा आणि त्याला जे हवं होतं ते बरोबर त्यांच्या कलाने त्यानं समजावून करून घ्यायचा. पप्पूंचं आणि कमिशनर साहेबांचं एवढं हे होतं की एकदा आम्ही वरती गेलो फाटक साहेबांकडे. फाटक साहेब नुकते बाहेर निघाले होते. तर त्यांनी विचारलं कशाला आलात तुम्ही? ते म्हणे नाही अशी काय आहे मला सांगा. आम्ही बोलत जिन्यावरून खाली आलो. जिन्याच्या खाली आलो, म्हणाले काय आहे तुमचं दाखवलं. फाटक साहेबांनी जिन्याच्या खांबावर ठेवलं आणि स्वतःची सही केली. मला वाटतं पहिला कमिशनर असेल की चीफ इंजिनियरच्या रिक्वेस्टला हे करून जिन्यामध्ये सही केलेली. माझ्या आठवणीत तरी कुठला IAS ऑफिसर अशी सही करणार नाही म्हणून. तर एवढं पप्पूची सगळ्यांशी चांगली हे होती. पप्पूचे क्रिकेटचे कार्यक्रम व्हायचे, जयराज फाटक साहेब आवर्जून तिकडे उपस्थित राहायचे. पप्पू त्यावेळेला सचिन ट्रॅव्हल्सचा ब्रँड ॲम्बॅसिडर होता. तो मला म्हणाला चल आपल्याला इंग्लंडला जायचं आहे, तुला मी बऱ्याच स्वस्त्यामध्ये तुला मी घेऊन जातो, तू चल म्हणून. मी म्हटलं चल ठीक आहे, हो नाही करता मी कबूल झालो. मला म्हणाला अरे पहिलं तू मला एक सांग तुला चहा करता येतो का म्हणून. म्हटलं का रे? नाही मग माझी बायकोन आली तर मला चहाची पंचायत होईल म्हणून. तर म्हटलं अरे ते सगळं करू आपण म्हणून. पण मग कल्पावहिनी पण आल्या, आम्ही सगळे एकत्र गेलो, अजित वाडेकर वगैरे बरोबर होते आणि आम्ही खूप मेमोरेबल टूर झाली आमची ती. तर त्या पप्पूमुळे केवळ ते शक्य झालं. आणि तिथे पण पप्पू अतिशय ब्लंट होता. तिकडच्या इमिग्रेशन ऑफिसरने आम्हाला काय काय प्रश्न विचारायला सुरुवात केली.
तर तुम्ही इंग्लिश टीममध्ये कोणाला ओळखता हे होता. तर पप्पा म्हणाला हो मी ह्याला ओळखतो, पण तू मला सांग. मी 83 सालापासून इकडे सगळे वर्ल्ड कप आणि टेस्ट मॅच कव्हर केलेले आहेत, पण तू कोणाला ओळखतोस? आम्ही 83ला वर्ल्ड कप जिंकला, त्यातल्या तू कॅप्टन सोडून कोणाला ओळखतो त्याची नावं तू मला सांग पहिली म्हणून. शेवटी पप्पूचे उलटी इंटरव्ह्यू सुरू झाल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं जा बाबा तुम्ही इकडे काय आम्ही तुम्हाला एन्जॉय युअर ट्रिप करून त्यांनी आम्हाला बाहेर काढले. तर पप्पू एवढा ब्लंट होता, कधी तो कोणालाही तसं सोडायचा नाही. पप्पू OHD झाल्यानंतर OHD झाल्यावर आम्हाला परमिशन मिळत नव्हती. माहीमला आम्हाला पूल बांधायचा होता. लोकल लोक हे करत नव्हते, ते राज ठाकरे यांकडे गेले. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना बेटा त्याशिवाय तुमची परमिशन होणार नाही. राज ठाकरेंनी आम्हाला सांगितलं पूल बांधा पलीकडे मुलांना जायला, कारण तुमचं प्रोजेक्ट 5-6 वर्ष चालेल, तिकडे तुम्ही हे करा म्हणून. तुम्ही त्यांना मैदान करून द्या, ते मुलांना पुलावरून जाता येईल, कारण क्रॉस करणं शक्य नाही आहे. तर तिकडे ACP ट्रॅफिकचे कोणतरी कमिशनर होते, बर्वे म्हणून होते. तर तिकडे आम्ही गेलो, तर बर्वे काय ऐकायला कबूल नाही. ते म्हणायला लागले राज ठाकरे कोण, त्यांना काय लोकस्टँडी आहे का म्हणून. तर पप्पू म्हणाला की अरे पण हे तुम्ही जाहीरपणे बोलू शकता का सांगा मला म्हणून. आणि तिकडच्या तिकडे पोलीस कमिशनर कोणी असो त्यांनी तिकडच्या तिकडे त्यांना सांगून टाकलं की तुम्ही ही लोकस्टँडी आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण तुम्ही हे बोलू शकता का म्हणून. तर मग ते गप्प झाले. मग म्हणायला लागले की नाही तुम्ही मुद्दामून तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला हे मिळायला पाहिजे, फायदा मिळायला पाहिजे म्हणून पूल बांधता, त्याच्यावर ते ॲडव्हर्टाईज करणार. तर पप्पू म्हणाला अरे आम्हाला याची काय, आमचा कॉन्ट्रॅक्टर एवढा मोठा आहे की ब्रिटिशांनंतर एवढं मोठं मॉन्युमेंट बँड्रासवर्ली सीलिंग हे ते करत आहेत, त्यांना वेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंटची गरजच नाही. हे असे बारीक सारीक हे याच्यात ते पडणारच नाही आहेत म्हणून. ही जी गरज आहे लोकल लोकांकरता म्हणून येतो आहे म्हणून. मग शेवटी त्यांनी आम्हाला हो नाही करता परमिशन दिली. पण पप्पू एकदा मागे लागला की ते तो केल्याशिवाय मागे थांबायचा नाही कधी. त्याचं ब्लंट म्हणणं तर अगदी हे होतं. पप्पूचा एक कार्यक्रम होता, पप्पूच्या पेनाची 25वी किंजॉर्जमध्ये कार्यक्रम होता, आम्ही सगळे होतो. मनोहर जोशी चीफ मिनिस्टर नव्हते तेव्हा, पण ते आले होते. आणि त्यांनी काहीतरी आपल्या महापालिकेच्या कलिगवर टीका केली. आणि बोलता बोलता ते एवढं पण म्हणाले की नाही पप्पू तुझ्यासारखी माणसं, म्हणजे संतगिरी साहेब तुमच्यासारखी माणसं राजकारणात आली पाहिजेत, असं तसं त्यांनी बरंच काय सांगितलं. आता पप्पूला महापालिकेवर टीका केलेली सहन झाली नव्हती. पप्पूनी भाषणात त्यांना लगेच सांगितलं की ठीक आहे आमचे लोक वगैरे एवढी कामं करतात वगैरे सगळी, पण मला कधी राजकारणात याच्या चिखलात यायचा इंटरेस्ट नाही आहे. आणि चुकून माकून जर का मला तशी वेळ आली तर सर मी पहिलं तुमच्याकडे तिकीट मागायला येईल. त्यांनी तिकडच्या तिकडे सगळा हिशोब चुकता केला. तर पप्पू कधी कोणाला सोडायचं नाही. त्याला महापालिकेचा कोणाचा अपमान केलेला किंवा त्याच्या कलिगचा अपमान केलेला त्याला कधी चालायचं नाही. ऑफिसमध्ये पण नेहमी तो आला की सगळी बोंबाबोंब सुरू, हास्य कल्लोळ सुरू झाला की समजायचं पप्पूने एंट्री मारली म्हणून. ऑफिसमध्ये एंट्री मारली की सगळे गप्पा गोष्टी आरडाओरडा ऐकवायला लागायचा. पप्पूचं सगळ्यांची वागणं अतिशय सामान्य होतं, अगदी फ्रेंडली होतं. पप्पू चीफ इंजिनियर आणि बाहेरचा बागवे शिपाई यांचं नेहमी क्रिकेटवर मोठं डिस्कशन चालायचं. मग तो शिपाई आणि मी चीफ इंजिनियर म्हणून पप्पूनी कधीच बघितलं नाही. त्या बागवेचं आणि त्याचं मोठं डिस्कशन व्हायचं क्रिकेटवर. तर इतका पप्पू साधारण अगदी सिम्पल होता. म्हणजे पप्पूचं दुसरं एक म्हणजे करोना काळात त्यांनी केलेले पप्पूला त्याचा संगीताच्या याच्यावर असलेले बरोबरचे गायक, ऑर्केस्ट्रामध्ये काम करणारे कलाकार यांचं फार, तो म्हणाला रे ह्यांना काही मिळत नाही आहे, करोना काळात ते उपाशी मरतायत म्हणून. पप्पूने मग त्यांच्याकरता ऑनलाईन प्रोग्रॅम, आमचा स्वरा आर्टचा त्याचा जो ग्रुप होता त्या सगळ्यांना हे करून ऑनलाईन प्रोग्रॅम सुरू केला. आणि म्हणे जे काय होईल फुलना फुलाची पाकळी हे त्या सगळ्या ऑर्केस्ट्राच्या लोकांना किंवा गायकांना काहीतरी, कारण त्यांना अक्षरशः काही हे नाही आहे. आणि तो त्यांनी ऑनलाईन प्रोग्रॅम सुरू केला आणि काहीतरी त्यांना त्यांच्या पोटापाण्याचा चरितार्थ करता जे काय देता येईल तेवढं देत. एवढा पप्पूचं कनवाळू मन पण होतं, त्यामुळे तो हे करायचा सगळं. तसंच पप्पूनी क्रिकेटमध्ये जे माजी क्रिकेटपटू होते ज्यांना कधी क्रिकेटमध्ये टेस्टमध्ये चान्स मिळाला नाही, पण त्यांचं कर्तृत्व खूप मोठं होतं. उदाहरणार्थ पद्माकर शिवलकर, पांडुरंग साळगावकर यांचा पप्पूनी अशा सगळ्या लोकांचा एक उपक्रम सुरू केला की दरवर्षी त्यांना एक थोडंसं मानधन देऊन त्यांचा सत्कार करणं, की त्या लोकांना पण वाटायला लागलं की अरे माझी कोणतरी कदर करतोय. आणि हे पप्पूचं फार मोठं पण होतं. त्यांनी पद्माकर शिवलकर, पांडुरंग साळगावकर, वासू परांजपे यांना कधी क्रिकेटमध्ये मिलिंद गुंजाळ अशा अनेक लोकांना कधी चान्स मिळाला नाही, पण त्यांचे खरोखर कर्तृत्व होतं. पण ते त्यांनी त्यांच्या रिटायरमेंटनंतर किंवा त्यांच्या पश्चात नंतर पण त्यांनी ते सांभाळलं आणि त्यांना ते जाणून दिलं नाही कोणतरी आपल्याकरता हे करतोय.
विचार करतो आहे आपला, जरी आम्हाला त्यावेळेला हे मिळालं नाही. असं ते पप्पूचं होतं. आता पप्पू आजारी झाल्यानंतर माझा नेहमी त्याच्याही 15 दिवसांनी नेहमी तो इंजेक्शनला यायचा, त्या माझ्या घराजवळ यायचा, आमचं गाठीबिटी व्हायच्या. एवढ्या आजारपणात पण पप्पूची विनोदबुद्धी अगदी शाबूत होती. एकदा पप्पूला येणारी जी डॉक्टर बाई होत्या त्या नेहमी लेट यायच्या. तर ते झालं की मग आम्ही उगाच आपले बसलेलो असायचो. तर एकदा ती सिस्टर सांगायला आली, सर ती आमच्या डॉक्टर खूप लेट येणार आहेत. असं मग ठीक आहे, ज्यांचं क्लिनिक होतं ते डॉक्टर भावे, त्यांना सांगा इथे बेड आहेत, जेवणाची सोय करा, आम्ही राहतो इकडे म्हणून. एवढं त्याच्या आजारपणात पण विनोदबुद्धी शाबूत होती. तर इतका तो विनोद करायचा. त्याचं जे इंजेक्शन होतं ते अतिशय महाग होतं. त्याचा एक ड्रॉप जरी सिस्टरकडून पडला तरी तो लगेच विनोदाने म्हणायचा, अरे बघ तो 500 रुपयाचा एक ड्रॉप आहे, तू असा फुकट घालवू नकोस म्हणून. तर इतकं त्याचा आजारपण म्हणून त्यांनी कधी हे केलं नाही की बाबा आपण काय अगदी नर्वस राहायला यायला काही नाही. पप्पूच्या आदरांजलीची सभा झाली, तिकडे सगळेजण आले होते. बरंचसं पप्पूच्या आठवणी काढून सगळ्यांनी बरंच जुन्या आठवणी आल्या, लोक हसले वगैरे. अरविंद सावंत जे खासदार आहेत ते म्हणाले की मी पहिली सभा अशी बघितली की जिथे लोक त्यांचं दुःख हे न करता त्यांच्या आठवणीने हसतायत म्हणून, अशी मी पहिलीच आदरांजलीची सभा बघितली. आणि त्याच्यावर त्यांनी अगदी छान हे केलं की पप्पूची लेखणी ही अशी होती, ती मिश्किल होती पण वात्रट नव्हती, त्यांनी कधी कोणाला दुखावलं नाही म्हणून. तर असा पप्पू अतिशय आनंदी, नेहमी एवढ्या आजारपणात पण आनंदी राहिला. आपण त्याच्याकडून तोच बोध घ्यावा. आणि आपल्या सर्वांतर्फे मी त्याची आदरांजली हे करतो, त्याला आदरांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पेडणेकर साहेब. हे खरं आहे की जर राजकारणात गेले असते तर खासदार काय मंत्री झाले असते. मला वाटतं नारायण आठवले ज्यावेळी खासदार झाले त्यावेळीचं जे तिकीट होतं ते संजगिरी साहेबांना ऑफर केल्याचं मी कुठेतरी वाचलं होतं ना ऐकलं होतं. पण राजकारणाचा जो चिखल आहे, जो आपण बघतोय सगळं, असो विषय थोडासा हे. आता थोडंसं आपण सगळं हे आपल्या घरातल्या अनौपचारिक चाललं होतं, कारण कुठलंही काही आपण पदसिद्ध अध्यक्ष भोरे साहेबांना केलेलं आहे. त्यामुळे साहेब तुम्ही मध्ये आहात, त्यामुळे तुमच्या आजूबाजूची मंडळी ओळखल्यानंतर शेवटचं तुमचं मनोगत तुम्ही करायचं आहे. यानंतर मी आपले माजी जलाभियंता आणि म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष टी व्ही शाह साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मंच आणि उपस्थित सगळे माझे मित्र अभियंता, एक असा पण अभियंता होऊ शकतो महापालिकेत, मला फार आश्चर्य व्हायचं. मी संजगिरी साहेब बरोबर केव्हाही काम केलेलं नाही, पण माझी ओळख झाली तर ते सामनामध्ये त्यांचे क्रिकेट विश्लेषण वाचून, आणि तेव्हा मला कौतुक वाचायचं की हा पण एक अभियंता आहे का आपल्याकडे. आणि नंतर मी पार्लेला राहतो आणि ते पार्लेला लोकसेवा समाजमध्ये किंवा लेक्चर द्यायला तेव्हा आमची भेट व्हायची. तेव्हा बरेच विषयांवर त्यांच्याबरोबर मला चर्चा व्हायची आमची. एक डाऊन टू अर्थ माणूस एवढा असूनसुद्धा, आणि दुसरा कुणीतरी आता म्हणाला की महापालिकाला केव्हाही खाली पडून द्यायची नाही, ही आपली जबाबदारी समजणारा एक अभियंता. मला फार हे होतं की हे काय वय होती त्यांची जायची, पण आपल्याबरोबर नाही राहिलेत. आज मला एक आनंद होतो आहे की एक राज्याध्यक्ष साहेब आणि भुतेकर साहेबांनी हे उपक्रम राबवला आणि आपण त्यांना एक पाहिजे तशी एक श्रद्धांजली वाहू शकतो आणि त्यांच्या एक तेरीचित्र इथे लावणार आहोत. त्याबद्दल मी ते दोघांच्या फार फार अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मला खरंच ही धन्यवाद खरं शाहसाहेबांचे म्हणायला पाहिजे की साहेब म्हणाले की अरे मोडक साहेबांचं चित्र लावण्यासाठी ज्याने कोणी केले असतील त्या काळात प्रयत्न, म्हणून मोडक साहेबांचं चित्र इथे लागलं आहे. धरणाला मोडक साहेबांचं नाव
त्याची साहेब जी प्रेरणा आहे ना ती संजगिरी साहेबांच्या एका लेखातनं मिळाली. त्यांनी एक लेख ते लिहायचे आणि ते पाठवायचे आम्हाला. आणि त्याने मोडक बंगल्याचा उल्लेख केला होता त्या रानाळे रोडला. तर मी त्यांना फोन केला होता की हा मोडक बंगला आहे कुठं. मग त्यांनी ते सांगितलं होतं की तो रानाळे रोडचा सर्कल आहे तिथे तो बंगला आहे. आणि मग अजूनही हा जो वारसा आहे ती इमारत महापालिकेकडे काय होती किंबहुना आणि ती हळूहळू नंतर ती गेली. तर तिचं जर आपण जर त्या काळच्या म्हणजे मी आता कोणाला दोष देश नाही त्यांनी जर थोडंसं विजन ठेवलं असतं आणि ती जी वास्तू आहे ते जर मोडक साहेबांच्या नावाने एक संग्रहालय जे आपण इथे म्हणतोय की विश्वेश्वरांच्या नावाने करावं का होत नाही मला माहीत नाही. आपण काय कोणी राजकीय पंडित नाही किंवा राजकीय मंडळीने इथे नाही आहोत. पण या दिवशी एक थोडासा पण करूया सगळ्यांनी मिळून की या वास्तूला भारतरत्न मोक्षगंडम विश्वेश्वरायांचं नाव देण्याची एक मनीषा एक इच्छा या निमित्तानं बऱ्याच वेळा व्यक्त झालेली आहे. ती पूर्णत्वात कशी जाईल या सगळ्यांच्या साक्षीनं आपण करूया. आमच्या नेहमी जेव्हा जेव्हा आम्ही बोलावणं करतो त्यावेळी अतिशय पॉझिटिव्ह एनर्जीने जे पळत येतात असे आपले विकासकर्मी अभियंता मित्रचे डॉक्टर कमलकांत वडेलकर साहेब ते पार दिल्ली नाशिक वगैरे सगळं करून ते आपल्यासाठी इथं आले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्यांच्यामुळे माझा द्वारकानाथजींशी परिचय झाला ते स्वर्गीय नानासाहेब मोडक आणि द्वारकानाथजींच्या तैलचित्राला विनम्र अभिवादन करून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. आजच्या या कार्यक्रमाचे आयुक्तांच्या आदेशाने आणि भुतेकर साहेबांच्या आग्रहाने आवर्जून उपस्थित राहिलेले आपले भोर साहेब ज्यांनी शोकसभेचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे, संजगिरी साहेबांची समीक्षा सेवा ज्या व्रतस्थ भूमिकेतून दृकश्राव्य आणि मुद्रित माध्यमातून पुढे नेण्याचं काम करतायत ते नुसते पत्रकार नाहीत तर पत्रकार मित्र आहेत. कारण पत्रकार फारसे मित्र नसतात आणि हल्ली आपण बघतोय, पण तुम्ही मित्र आहात याचा आम्हाला नेहमीच आनंद होतो सर. आणि त्यातही अभियंत्यांची सुद्धा मित्र आहात. अभियंत्यांच्या बाजूने तुम्ही निश्चितच सकारात्मक लिहिता असा माझा अनुभव आहे. ज्यांना पप्पू म्हणतात आणि ज्यांना राजा म्हणतात असे हा दोन्ही मित्रांपैकी एक उपस्थित असलेले खऱ्या अर्थाने अभियंत्यांचे राजे साईनाथजी, कर्मचाऱ्यांचे कर्मयोगी मित्र, कर्मचाऱ्यांच्या मागे कामगारांच्या मागे अशोक वृक्षासारखे उभे राहणारे अशोकराव, सर्वांचे आशास्थान असे शाहसाहेब, भुतेकर साहेबांच्या आणि एकूणच या संघटनेच्या मागे सतत खंबीरपणे उभं राहणारे जोशी साहेब, जीवन पाटील साहेब, दामोदर जाधव, यशवंतराव धुरी, सर्वात जास्त दुःख ज्यांना या घटनेने झालेलं आहे की ज्याचं वर्णन करणं केवळ कोणालाही शक्य नाही, त्या संजगिरी वहिनी, ज्यामुळे नाथाचा पुत्र असून सुद्धा कधीतरी क्षणभर अनाथाची भूमिका जाणवत असलेले त्यांचे चिरंजीव सलीलजी, त्यांच्या पत्नी संजगिरींच्या सुनबाई, मला वाटतं. मित्रांनो, या दोन्ही संघटनेच्या सक्रिय सदस्यांनो, मी प्रथमतः एक नम्र विनंती आपणाला करणार आहे की आपण अखिल भारतीय अभियंत्यांच्या वतीने एक क्षणभर आपण उभं राहून द्वारकानाथजींना श्रद्धांजली वाहूया.
ओम शांती शांती शांती. विकासाची दिशा जर नीट सांभाळायची असेल विजयराव, तर अभियंत्यांची मैत्रीच केली पाहिजे. दुर्दैवाने गेल्या काही दिवसांपासून, वर्षांपासून आणि दशकांपासून अभियंत्यांशी शत्रुत्व पत्करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. त्यामुळे आम्ही खड्डेच वेशीवर टांगलेले आहेत. अभियंत्यांच्या चांगल्या कामांचं कौतुक तर सोडाच, परंतु त्यांच्या अंगी असलेल्या इतर विशेष गुणांना तर प्रकाशात आणण्याचं काम कोणीच केलेलं नाही. फक्त दोष देण्याचं काम या मंडळींनी स्वीकारूनसुद्धा आपली दैनंदिन अभियांत्रिकी सेवा सांभाळून आणि आपल्या ज्या अंगभूत असलेल्या, मूलभूत असलेल्या, मूळपिंड असलेल्या कला आणि जगछंद जोपासले. त्यापैकी द्वारकानाथजी होते. हे अभियंत्यांचे बद्रीनाथ होते, अभियंत्यांचे केदारनाथ होते असं मला वाटतं. अशा या द्वारकानाथजींच्या जाण्याने एकूणच क्रीडा क्षेत्राचीच नव्हे, साहित्य क्षेत्राचीच नव्हे, तर अभियांत्रिकी क्षेत्राची सुद्धा किती अपरिमित हानी झाली आहे ते अभियंते जास्त सांगू शकतात माझ्यापेक्षाही. हा विषय असा निघाला, विकासकर्मी अभियंता मित्र विजयराव या निमित्ताने ही बाजू समर्थपणे मांडत आलेला आहे. अभियंत्यांची जी एक बाजू आहे ती कधीही प्रकाशात येत नाही, उजेडात येत नाही, किंबहुना जे यायला नको ते येतं, जे यायला हवं ते येत नाही. आपल्या देशामध्ये धरणांची नावं ज्या अभियंत्यांना दिली गेली त्यापैकी नानासाहेब एक आहेत. महापालिकांमध्ये किंवा इतर ठिकाणी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या जाण्याने त्यांच्या तैलचित्राचं अनावरण होत असलेलं मला वाटतं हे पहिलं ठिकाण असावं. मी अजून भारतात कुठेही पाहिलं नाही आणि भारतातली ही सगळ्यात मोठी महापालिका आहे. त्यामुळे हा आदर्श पुढे जाईल याचा मला निश्चित विश्वास वाटतो. भुतेकर सांगतो तुमचं अभिनंदन या निमित्ताने. काय होतं, अभियंते काम करतात पण बोलत नाही, अभियंते लिहितात पण ते अभियंता आहेत माहीत नसतं. महाराष्ट्र टाइम्समध्ये किंवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये किंवा सकाळमध्ये एखादा लेख आला आणि तो तिथे फक्त लेखक हे समीक्षक आहेत, लेखक हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वगैरे, पण तो अभियंता आहे हे फारसं कळत नाही. आणि अभियंता आहे हे ज्या वेळेला अभियंते वाचकांना कळतं त्याविषयी एक वेगळी सहानुभूती निर्माण होते. त्यामुळे अनेक क्षेत्रात ज्या लोकांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं, मोठं काम केलेलं, नाव कमवलेलं आहे, असे अनेक लोक होऊन गेले. त्यात फार मोठं नाव म्हणजे अरुण दाते साहेबांचं आहे. आम्ही ज्या पाहुणे म्हणून त्यांना बोलवलं तर तुम्ही दाते साहेबांना का बोलवलं म्हणे, तर मी त्यांना म्हणालो ते टेक्स्टाईल इंजिनियर आहेत. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अभियंता म्हणून नाव न मिळवलेले, अभियांत्रिकी ज्ञान मिळवलेले पण अभियंता क्षेत्राखेरीज इतर ठिकाणी नाव मिळवलेले असे खूप व्यक्ती आहेत. त्यापैकी द्वारकानाथजी हे फार मोठं नाव आहे. ते किती मोठं नाव आहे विजयराव, महापालिकेच्या लोकांना माहिती आहे की द्वारकानाथजी हे अभियंता होते, सगळ्यांना माहिती आहे. पण कारण की या माझ्या मासिकाचे जवळजवळ 25,000 वाचक आहेत सर गेले 38 वर्ष. ज्या वेळेला 1 मार्चचा आमचा अंक निघाला आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी ही चौकट टाकली गेली की अशा अशा पद्धतीची सभा मुंबईला आयोजित केलेली आहे, तर मला अनेक फोन आलेत की त्यामुळे आम्हाला देखील तिथे यायची इच्छा आहे. पण म्हटलं तिथल्या मर्यादा काय आहेत, आयोजनाचा काय भाग आहे मला माहीत नाही. कारण द्वारकानाथ संजगिरी हे केवळ मुंबई महापालिकेचे अभियंता नव्हते, तर ते आम्हा सगळ्या अभियंत्यांचे आदरस्थान होते. त्यामुळे या सभेला यायला, या शोकसभेला आम्हाला मनोगत व्यक्त करायला निश्चित आवडेल. कारण विविध कारणाने, विविध संदर्भाने, विविध निमित्ताने अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेलेले होते. मुंबई महापालिकेचे अभियंते तर भाग्यवान आहेत, त्यांच्या सहवासात त्यांना काम करायला मिळालं, प्रत्यक्ष त्यांना अभियांत्रिकी ज्ञानही बघायला मिळालं, त्यांचा सहवास मिळाला, मार्गदर्शन मिळालं, त्यांना मार्गदर्शन करायला त्यांच्या ज्येष्ठ लोकांना मिळालं. पण अशी अनेक माणसं जी वंचित राहिलेली आहेत त्यांना इथे येऊन ऐकायचं पण होतं आणि त्यांच्याविषयी बोलायचं पण होतं. पण या एकूण सभेच्या मर्यादा आणि हे नेमकं ठरलं कसं, तर अलीकडे जे दिग्गज अभियंते करोना काळात असतील, आपल्या महापालिकेचे पण गेले, त्या निमित्ताने आम्ही जे येथे कर माझे जुळते हा ग्रंथ प्रकाशित केला संपादित करून, त्याच्यामध्ये मोडक साहेबांवर द्वारकानाथजींचा एक लेख आहे. आणि ती संकल्पना मुळात अशीच होती की ही जी मंडळी काळाच्या पडद्याआड जात आहेत, पुढच्या पिढीनेही नावं तरी माहीत असतील का, या माणसांनी काय काम करून ठेवलेलं हे लोकांना माहीत पडणार आहे का नव्या पिढीला, किंवा फक्त नवीन तंत्रज्ञानाच्या मोहजाळात अडकून ही इतिहासातली जी पानं आहेत ती विसरून जाणार आहेत का. तर त्यासाठी डॉक्टर माधवराव चित्रेजी सर्वांचे आदरणीय आहेत, त्यांनी मला सूचित केलं, असं सांगितलं म्हणजे असं आपण करूया. आणि मग अशा दिग्गज मंडळींचं चरित्र आम्ही ज्यावेळेला लिहायला घेतलं
त्यावेळेला द्वारकानाथजींनी मोडक साहेबांवर लेख लिहिला आणि तो त्या ग्रंथात प्रसिद्ध केलेला आहे. अशा तऱ्हेने त्यानिमित्ताने माझा तसं खरं तर राहुल शेवाळे राजा भाऊ राहुल शेवाळेंचं आमचं काय नातं आहे आणि संजयगिरींचं काय होतं मला कळत नाही. असे 2-3 प्रसंग आले. एक प्रसंग असा होता की दिवाळी अंकाचं प्रकाशन करायचं होतं. या निमित्ताने आम्ही पुण्यामध्ये प्रत्येक वेळेला भुतेकर साहेब हजर असतात, राजाभाऊ पण आलेले आहेत, बऱ्याच वेळा अशोकराव आलेले आहेत. त्या कार्यक्रमामध्ये अशा वेगळं काम करणाऱ्या, वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभियंता आणि त्यांच्या परिवारातील व्यक्तींचा आम्ही सन्मान सत्कार करत असतो. जोशी साहेब आलेले आहेत त्या कार्यक्रमाला. तर त्या कार्यक्रमाला द्वारकानाथजींना पाहुणं म्हणून बोलवावं असं आम्ही ठरवलं. पण माझा थेट परिचय नव्हता. एक लेखक म्हणून, त्यांचा वाचक म्हणून मला ते माहीत होते, पण त्यांच्यापर्यंत अभियंता म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं. कारण त्यांचं निवृत्ती, आमच्या अभियंता मित्राचं मुंबई महापालिकेत पोहोचणं याचा वेगळा काळ होता तो सगळा. म्हणून मी आमचं आग्र्यात अतिशय अधिकाराचं ठिकाण म्हणून राजाभाऊंना विचारलं. अरे म्हणे आपण सांगू ना पप्पूला. म्हटलं कोण पप्पू? तर म्हणे हां नाही नाही या ठिकाणी ते पप्पू म्हणणं किती उचित ठरेल आणि माझ्या तोंडून मला माहीत नाही, पण ते आलं माझ्या तोंडात. तर राजाभाऊ म्हणाले की आपण सांगूया. त्यावेळेला मला वाटतं झी टी व्हीवर वगैरे त्यांची समीक्षा चालू होती रोजची. खूप व्यस्त होते ते, पण मी त्यांच्याशी बोललो. त्यांचा संदर्भ दिल्यामुळे माझ्याशी ते बोलले. त्यांनी होकार पण दिला. पण मला कोणीतरी म्हणालं की त्यांचं मानधन वगैरे तुम्हाला परवडेल का? भरपूर मानधन आहे म्हणे त्यांचं, कारण ते मुंबईहून येणार, राहणं, अमकं तमकं सगळं. खूप मोठी सेलिब्रिटी व्यक्ती आहे म्हणे ती. मी म्हटलं राजाभाऊंचा संदर्भ मी दिलेला आहे. अभियंता मित्रचं हे काम आहे, अभियंत्यांशी निगडीत या माध्यमाचा हा कार्यक्रम आहे आणि हा सामाजिक उपक्रम आहे. त्यामुळे ते मानधन घेतील असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांना मी जेव्हा विचारलं की असं असं मी ऐकलेलं आहे, ते म्हणे हो बरोबर आहे ते, पण तुमचा हा जो कार्यक्रम आहे त्यासाठी मी अजिबात मानधन घेणार नाही, मी येईल म्हणाले होते. हा आमच्या या मांकाचं फार मोठं भाग्य मी समजतो. पण दुर्दैवाने त्या दिवशी राहुल शेवाळे पण येणार होते. आपलं बोलणंही झालं. पण मला वाटतं 2 प्रसंग असे झाले. काशीनाथ घाणेकरला एक समारंभ होता ठाण्याला आणि एक पुण्याला होता. या दोन्ही समारंभाला राहुल शेवाळे अध्यक्ष, संजयगिरी पाहुणे वगैरे वगैरे. पण एकदा मला वाटतं काहीतरी महापूर आला सांगलीला महापूर आला आणि राहुल शेवाळ्यांना जावं लागलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत होकार भरलेला होता आणि त्यामुळे त्या पुरामुळे सुद्धा आमची तारीखही मागे पुढे करावी लागली. त्यामुळे संजयगिरी साहेबांचं व्यासपीठावर असणं हे आम्हाला काही भाग्य लाभलं नाही. त्या अर्थाने मी दुर्दैवी समजतो. परंतु या कार्यक्रमाचं मग मी ही कुठेतरी उणीव कशी भरून काढायची, त्यामुळे परवा भुतेकर साहेबांची भेट झाल्यानंतर मी म्हणालो की असा एक आपण श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम संयुक्तरित्या करू शकतो का? कारण आम्ही पुण्यामध्ये असे कार्यक्रम केलेले आहेत. वसंतराव शिंपी गेलेत परवा, ज्यांनी भातसा धरण बांधलं, तर मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग. असे कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या सुद्धा श्रद्धांजली सभा आम्ही आयोजित केला, कारण कॉन्ट्रॅक्टर हा फार मोठा महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये. आणि मग ही कल्पना भुतेकर साहेबांनी लगेच उचलून धरली. पण त्या तारखा तुम्ही जे म्हणलात तसं साहित्य संमेलन होतं, मध्ये आयवाचं फंक्शन होता रायपूरला, या सगळ्या गोष्टी समोर धरून आणि मुंबई महापालिकेच्या काही सुट्ट्या मर्यादा या सगळ्या गृहीत धरून ही तारीख त्या दिवशी धरली गेली. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो या समारंभाला मी उपस्थित राहू शकलो आणि या समारंभाच्या आयोजनाचा एक छोटासा का होईना भाग होऊ शकलो. अभियंत्यांचा मित्र होण्याचं भाग्य तर मला घोरपडे साहेब लाभलेलं आहेच, परंतु अभियंत्यांच्या अशा सुखदुःखात अभियंत्यांच्या परिवारात सुद्धा सहभागी होण्याचं भाग्य मला त्या निमित्ताने मिळत असतं. ईश्वर द्वारकानाथजींना शांती देव आणि त्यांच्या स्मरणार्थ, कारण तुम्ही एक प्रकाशकपणे वहिनींना आम्ही आव्हान करेल सलीलला सुद्धा की तुम्ही मुळात लेखिका आहातच. लेखक असणं मुळात प्रतिभा लागते. अभियांत्रिकी ज्ञान हे आपण पदवी मिळू शकतो, पण लेखनाचं कौशल्य हे प्रतिभाच लागते त्याला, असं मला वाटतं. ती प्रतिभा तुम्हाला आहे. तुम्ही खाद्यपदार्थांच्या, अन्नपदार्थांच्या स्वयंपाकाच्या संदर्भात जरी लिहिलं असेल, पण मुळात प्रतिभा तुमच्याकडे आहे. तर माझी अशी विनंती आहे की महापालिकेतल्या लोकांनी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी जे लिहिलं असेल त्या लेखनाचा एखादा संग्रह आपण प्रसिद्ध करूया की जो अभियंत्यांपर्यंत जाईल. कारण ते केवळ इतर लोकांना माहीत असतील, पण ते एक अभियंता आहेत हे ठामपणे तिथं आपल्याला मांडता येईल
आणि तुमचं लिहिणं हे फार स्पर्श करणारं असेल. सलील, तू सुद्धा लिहू शकतोस किंवा तू काही मुद्दे म्हणा, मी त्याचं संपादन करूया आणि पुढच्या पहिल्या वर्षाच्या स्मरणाच्या दिवशी स्मरण काय म्हणतात त्याला, पहिलं प्रथम पुण्यस्मरण जीवनजी, त्या दिवशी आपण तो ग्रंथरूपात प्रसिद्ध करू. त्याची सगळी जबाबदारी मी घेतो. आपण सगळ्यांनी फक्त लेखन करावं असं आव्हान करून आणि मला ही संधी दिली त्याबद्दल भुतेकर साहेबांचा आणि दोन्ही संघटनांचा आभार मानून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद वडेलकरजी. इथं नुसते अभियंतेच नाही आहे, तर म्युन्सिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर, म्युन्सिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बणेकर साहेबसुद्धा आवर्जून उपस्थित आहे. यानंतर ज्यांना खरं आपल्याला ऐकायचं आहे, साहेबांच्या बरोबर ज्यांनी सामना, लोकसत्ता आणि आता ABP माझा असा जो प्रवास केला, असे आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय विजय साळवी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. साळवी साहेब. द्वारकानाथ संजगिरी यांचे कुटुंबीय आणि द्वारकानाथ संजगिरी यांचा व्यासपीठावरचा आणि व्यासपीठासमोरचा सर्व चाहता परिवार, खरं तर या आजच्या आठवणींच्या जागराला माझी उपस्थिती ही प्रेक्षकांमध्येच होती, पण माझे संपादक ज्यांनी सांगितलं, जे राजीव खांडेकर आज मुख्य संपादक आहेत ABP माझा आणि ABP न्यूजचे, पण त्याचबरोबर ते व्हाईस प्रेसिडेंट देखील आहेत. त्यामुळे बोर्ड्स मीटिंगला त्यांना दिल्लीला उपस्थित राहावं लागतं आणि दर आठवड्याला 5 दिवस ते तिथे असतात. त्यामुळे त्यांच्याऐवजी ही जबाबदारी त्यांनी मला सोपवली आणि स्वाभाविक आहे, कारण खांडेकरांच्या तुलनेत द्वारकानाथ संजगिरींचा जास्त सहवास हा मला लाभला आहे आणि आम्ही दोघांनी एकत्र अशा 3 टूर्स केल्या आहेत. एक 1995 साली साधारण 30 दिवस इंग्लंड आणि युरोप, मग 1999चा वर्ल्ड कप आम्ही दोघांनी एकत्र केला 44 दिवस, आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2004 साली आम्ही पाकिस्तान टूरला सोबत होतो. पण त्याच एवढ्या वर्षांच्या कालावधीत साधारण 1989ला मी पत्रकारितेत आलो, तिथपासून आजपर्यंत पत्रकारितेच्या निमित्तानं मग ती सामनामधली असेल, सांज लोकसत्तेतली असेल, लोकसत्तातली असेल किंवा ABP माझामधली असेल, आम्ही सातत्यानं सोबत होतो. आणि त्यामुळं मला वाटतं आज स्वाभाविक खांडेकरांच्या ऐवजी जी जबाबदारी मला आली आहे त्याला मला सामोरं येणं स्वाभाविक होतं. पण मी आभार मानेन म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचे की आज त्यांच्यामुळं मला संजगिरींच्या तैलचित्राचं अनावरण करण्याची संधी मिळाली. माझ्या पत्रकारितेच्या उमेदवारीच्या वर्षात म्हणजे 1983 साली साधारण द्वारकानाथ संजगिरींचा परिचय झाला. षटकारच्या माध्यमातून ते आपल्या सगळ्यांच्या घरोघरी पोचले. अर्थात तुम्ही सगळी मंडळी त्यांना इंजिनियर म्हणून ओळखतच होतात, पण आम्हा ज्यांचा इंजिनियर किंवा BMCशी आमचा केवळ एक नागरिक म्हणून संबंध येतो, त्या आमच्या घरामध्ये संजगिरी एक क्रिकेट समीक्षकच म्हणून पोचले. आणि ती वेळ होती 1983 जेव्हा षटकार हे साप्ताहिक म्हणून सुरू झालं आणि विश्वचषकाच्या नंतर ते खूपच बहरलं होतं. आणि त्यावेळेला एक क्रिकेट प्रेमी या नात्यानं पहिल्यांदा आमच्या कुटुंबाची संजगिरींबरोबर पहिल्यांदा ओळख झाली. त्यानंतर संजगिरी आपल्या आयुष्यात कधी येतील असं वाटलं नव्हतं, कारण पत्रकारितेत मी आलो ते केवळ अपघात म्हणून. खेळांची आवड होती त्यामुळे क्रीडा पत्रकारितेत आलो. आणि 3 माणसं अशी आली आमच्या आयुष्यात, कदाचित 4 माणसं म्हणेन मी. एक VV करमरकर आणि चंद्रशेखर संत, जे दोघंही महाराष्ट्र टाइम्सला होते. आणि त्याचबरोबर सांज लोकसत्तेत माझ्यासोबत मी जेव्हा सुरुवात केली सांज लोकसत्तेत साधारण 1991 साली, तेव्हा 3 स्तंभ लेखक होते आमच्यासोबत. एक द्वारकानाथ संजगिरी, एक मकरंद वांगणकर आणि तिसरे हर्षा भोगले. बाकीची जी मंडळी होती त्यांनी माझं बोट धरलं आणि मला क्रिकेटचं जग दाखवलं. पण हा एकच माणूस इतरांपेक्षा वेगळा होता. त्यानं पहिल्या दिवसापासून माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला केवळ क्रिकेटचंच नाही, खेळांचंच नाही, तर अवघं जग दाखवलं. त्यामुळे मी आज ज्या ठिकाणी आहे, ज्या पदावर आहे, त्याचा मोलाचा जर वाटा कोणाचा असेल तर मला असं वाटतं तो जितका करमरकरांचा आहे, जितका संतांचा आहे, वांगणकरांचा आहे, हर्षा भोगलेचा आहे, त्याच्या कितीतरी पटीनं
जास्त तो द्वारकानाथ संजगिरींचा आहे. आणि म्हणूनच या आजच्या त्यांच्या आठवणींच्या जागराला मला जी यायची संधी मिळाली त्याबद्दल म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन आणि बृहन्मुंबई इंजिनियर्स असोसिएशन, विकासकर्मी अभियंता मित्र पुणे यांचे मी आभार मानतो. खरं तर त्याच्यातला जो मित्र हा शब्द आहे ना, तो मगाशी मला वाटतं देशमुख साहेबांनी सांगितलं की ते अजातशत्रू होते. ते अजातशत्रू होते पण ते जगनमित्र होते. जसा त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला तसंच तुमच्यापैकी अनेकांच्या खांद्यावर त्यांनी हात टाकला. त्यांनी अनेक क्रीडा पत्रकारांच्या खांद्यावर हात टाकला, पण त्यांनी अनेक खेळाडूंच्याही खांद्यावर हात टाकला. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं ना, आज आपण बोलताना सहज म्हणतोय की त्यांचे वेगवेगळे क्रिकेटर्स मित्र होते. सचिन तेंडुलकर त्यांचा मित्र होता, पण ही मैत्री त्यांनी केवळ तो मोठा झाला तेव्हा झाली का, तर नाही. त्या माणसाला उमेदीच्या काळात ओळखण्याचं जे भान किंवा जी दृष्टी एक पत्रकार म्हणून होती ना, ती त्या माणसाच्या उमेदीच्या काळात होती. म्हणून संजगिरी मोठे झाले आणि संजगिरींबरोबर त्यांनी हेरलेली जी माणसं होती ना, ती पण खूप मोठी झाली. सचिन तेंडुलकर हा मोठा होताच, पण सचिन तेंडुलकरच्या बरोबरच त्यांनी अनेक खेळाडूंना न्याय दिला. आणि हे मी नाही सांगत, तर जेव्हा त्यांचं अंतिम कार्य सुरू होतं तेव्हा प्रत्येकानं ही गोष्ट, आज मला जो मी ही संधी दिली त्यावेळेला तिथं माझ्याशी बोलताना त्यांनी बोलून दाखवली. संजय पाटील जो BMCमध्येच नोकरीला होता, तो म्हणाला, अरे मला असं धरून सिलेक्टरकडे घेऊन गेले आणि ह्याने काढलेला विकेट्स. आणि त्या मंडळींनी कधीही संजगिरींनी दिलेलं सर्टिफिकेट आहे ते खोटं ठरवलं नाही, कारण त्या मंडळींच्या नावावर प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये तेवढ्या विकेट्स आणि तेवढे रन्स आहेत. म्हणूनच मी म्हणतो की गुणवत्ता ओळखायची जी दृष्टी, भान जे होतं ते संजगिरींना होतं. म्हणूनच ते पत्रकार म्हणून मोठे झाले, समीक्षक म्हणून मोठे झाले. आणि ज्या क्रिकेटर्सच्या, ज्या खेळाडूंच्या खांद्यावर त्यांनी हात टाकला ना, ते खेळाडू पण तितकेच मोठे झाले. काय वैशिष्ट्य होतं हो संजगिरींच्या लेखनाचं? संजगिरींच्या लेखनाचं वैशिष्ट्य हो होतं की संजगिरींचं क्रिकेट हे कॉलेजच्या पोरांना समजायचं, कॉलेजच्या पोरींना समजायचं. संजगिरीने लिहिलेलं हे स्वयंपाकघरातल्या गृहिणीला समजायचं आणि मगाशी कोणीतरी उल्लेख केला त्या बागवेंनाही समजायचं. याचं कारण सर्वसामान्यांना समजेल अशी जी भाषा होती ती संजगिरींची होती. आणि ती संजगिरींकडे सहज आलेली होती. पण जितकी भाषा त्यांनी सहज आलेली होती ना, त्याच्या तुलनेत त्यांनी ती विकसित, डेव्हलपही केलेली होती. ते कायम चाकोरीबद्ध आपल्यासारखं आयुष्य जगले नाहीत. आपण नोकरीवर जातो आणि मग घरी जातो, कारण आपल्यासाठी आपला कुटुंब कबिला मोठा असतो. त्यांनी वाचनाचा पिंड जोपासला. त्यांनी चांगलं जगात काय काय आहे ना ते पाहिलं. वाचनाचा पिंड जोपासला. मला जर तुम्हाला उदाहरण द्यायला आवडेल, आपण कुठलाही जर आपल्याला छोटासा जरी आजार झाला, आपण दुःखी होतो, आपण तो आजाराला कवटाळून बसतो. कोरोनाला देखील आपण तसेच कवटाळून बसलो होतो. अनेकांनी इथे सांगितलं की कोरोनाच्या काळात पण दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं. जे आर्टिस्ट रिकामे आहेत, ज्यांचं कमाईचं साधन बंद झालं आहे ना, अशांसाठी काही करायचं हे कोणाला सुचू शकतं, तर ते द्वारकानाथ संजगिरींनाच सुचू शकतं. आणि तसंच त्यांना पहिला जो मोठा आजार झाला ना, त्या काळात त्यांनी समग्र पुलं वाचून काढले. पु ल देशपांडे हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं जगण्याचं साधन आहे, आनंदयात्री. आणि ते आनंदयात्री ह्या माणसाने पु ल समग्रपणे वाचून काढले. आणि कदाचित मला वाटतं म्हणूनच संजगिरींच्या लिखाणामध्ये जी पुलंची शैली जी विकसित झाली होती ती त्याचंच कारण होतं की संजगिरी जसं लिहायचे तसंच ते बोलायचेही, जसं ते बोलायचे तसंच ते लिहायचे. आणि म्हणूनच त्यांचं लिखाण जे होतं ना, ते अगदी स्वयंपाकघरातल्या स्त्रीपर्यंत, कॉलेजातल्या मुलींपर्यंत, कॉलेजातल्या पोरांपर्यंत पोहोचलेलं होतं. आणि म्हणूनच आमच्यासारखे बातम्या लिहिणारी माणसं कधीही लोकप्रिय होत नाहीत. त्यांच्यासाठी संजगिरीच हे खूप मोठे असतात, कारण त्यांचं लिखाण हे त्यांना समजत असतं. काय असं लिहायचं संजगिरी जे मी कधीच लिहिणार नाही. परवा संजगिरींच्या फ्युनरलला मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुजुमदारची भेट झाली. अमोल मुजुमदार म्हणत होता, विजय, आम्ही जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये किंवा प्रवासात रिकामे असायचो ना, तेव्हा संजगिरींची एक एक वाक्य प्रत्येकजण सांगायचं आणि ती आम्ही एकमेकांमध्ये सांगायचो आणि हसत सुटायचो. टर्निंग विकेट
संजगिरींच्या भाषेत टर्निंग विकेट असं होतं की या विकेटवर भारतासाठी खेळला ऑफ स्पिनर आशिष कपूर. आशिष कपूरच काय, पण ऋषी कपूर पण इकडे चेंडू वळवू शकला असता. हे जे आहे ना, हे सर्वसामान्य माणसाला समजू शकतं. सचिन तेंडुलकर हा असामान्य फलंदाज का आहे, तर त्याच्याकडे एवढा वेळ आहे ना की बॉल येईपर्यंत तो चहाचा एक घोट घेऊ शकतो. असंच एक वाक्य त्याचं होतं ते VVS लक्ष्मणच्या चेंडू उशिरानं खेळण्याच्या शैलीचं, आणि त्याला तो म्हणायचा आळसावलेलं सौंदर्य. डेव्हिड जॉन्सन जेव्हा निवड झाली ना भारतीय संघामध्ये, तेव्हा सचिन तेंडुलकरला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. कारण डेव्हिड जॉन्सन काय आहे आपण सगळ्यांनी नंतर पाहिलं, आणि सचिन तेंडुलकरला ते आधीपासून माहिती होतं. पप्पूने डेव्हिड जॉन्सनचं वर्णन असं केलं होतं, डेव्हिड जॉन्सन त्याच्या फॉलो थ्रू नंतर जर आणखी धावला असताना तर बॉलच्या आधी तोच फलंदाजापर्यंत पोहोचला असता. म्हणजे त्याचा बॉल किती स्लो होता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तो किती अपयशी ठरू शकतो हे पप्पूला आधीच कळलं होतं किंवा माहिती असायचं. ही त्याची नजर होती, ही त्याची दृष्टी होती. मुथय्या मुरलीधरनच्या चेंडू वळवण्याच्या कौशल्याचा तो म्हणायचा की तो पाटा खेळपट्टीवरच नाही तर प्लायवूडवरही चेंडू वळवू शकतो. हा पप्पू संजगिरी होता. आणि मराठी साहित्य, सिनेसंगीत, हिंदी चित्रपट, राजकारण, समाजकारण या प्रत्येक विषयामध्ये त्याला गती होती. आणि ती गती होती त्याच्यामुळंच तो ते अगदी सहजपणे पेरायचा. पप्पू जेवताना त्याला अर्थातच कल्पाच्या हातचं जेवायला खूप आवडायचं, कारण त्याच्यासाठी ती चव होती. पण आपल्या सगळ्यांना माहिती असेल त्याच्या आयुष्यात जे पहिलं आजारपण आलं तेव्हापासून पप्पू अळणी जेवायचा. आणि अळणी जेवूनसुद्धा त्यानं आपल्याला जे लेख दिले ना ते कायम खुसखुशीत होते, रुचकर होते. हा द्वारकानाथ संजगिरी. आणि म्हणूनच त्याची चव, त्याच्या लिखाणाची ही आपल्या मेंदूत आजही ताजी आहे, आजही टवटवीत आहे. असं म्हणतात, मी कुठेतरी ऐकलं, हे वाक्य माझं नाही आहे. आपण सगळेच माणूस म्हणून जन्माला येतो, पण आपण माणूस म्हणून जगतो का, हा जो प्रश्न पडतो ना, तेव्हा मला असं वाटतं की द्वारकानाथ संजगिरी हे कायम माणूस म्हणूनच जगले. आज सगळ्यांचं तुमचं प्रेम जे आहे ना, आज मीही 3रा आठवणींचा जागर आहे. एका माणसाच्या आठवणींचे जागर 3 होऊ शकतात. एक संजगिरी कुटुंबियांच्या वतीनं सूर्यवंशी सभागृहात झाला, एक पत्रकारांच्या वतीनं वानखेडे स्टेडियमवर झाला. आणि त्याच्यासाठी भले माणसांची उपस्थिती कमी असतील, पण ही माणसं जी प्रेमाने येतात ना, ही या माणसानं जे त्यांच्यामध्ये प्रेम वाटलंय त्या प्रेमामुळेच येतात. संजगिरींचं आणखी वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर या माणसाचं जे जगणं होतं ना ते खूप छान असं रंगीबेरंगी होतं. कधीही तुम्ही बघितलात तर तुमच्या आमच्यासारखा पांढरा किंवा एकदम सॉफ्ट कलरचा कधीही शर्ट त्यांनी घातला नाही. त्यांचे शर्ट्स हे कायम रंगपंचमीच्या दिवशीचे शर्ट्स असायचे. तसंच त्यांचं आयुष्य होतं. आयुष्य रसरसून जगायचं. जो माझ्या खांद्यावर हात टाकला ना त्यांनी, तो पहिल्या युरोप टूरला टाकला. इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये खूप इतिहास दडलेला आहे. आपण जातो, आपण बऱ्याच गोष्टी तिथे बघतो ज्या टुरिझमच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असतात. पण ह्या माणसाने त्याच्या पलीकडे जाऊन बघायचं आम्हाला शिकवलं. कारण ते वय आमचं शिकण्याचं होतं. माझं जेमतेम 27-28 वय होतं त्यावेळेला. पाकिस्तानला गेलो तेव्हाही मी साधारण 30शीतला होतो. पण पाकिस्तानात जाऊन, इंग्लंडमध्ये जाऊन, युरोपमध्ये जाऊन काय बघायचं, कसं बघायचं हे पण त्याने शिकवलं. आणि तिथे जाऊन शॉपिंग काय करायची हे पण त्या माणसाने शिकवलं. कारण त्याचं वाचनच इतकं दांडगं होतं की त्याला प्रत्येक क्षेत्रातली माहिती होती. मग ते कापड असेल किंवा अगदी परफ्युम्स असतील, ती सगळी त्याची जी आवड निवड होती ना ती अतिशय उत्तम होती. आणि म्हणूनच त्याची वृत्ती त्याच्यामध्ये झिरपलेली होती. आणि कायम त्याची वृत्ती ही जिंदादिल होती. आणि म्हणूनच त्या जिंदादिल वृत्तीमुळंच त्याला कायम अशी व्यक्तिमत्व आवडली ना की जी उत्तम आहेत. मग त्याचं उदाहरण मग अशी दिलं की मधुबाला ही त्याची आवडती होती. जशी मधुबाला त्याची आवडती होती ना तसाच देवानंद देखील त्याचा आवडता होता. आणि त्याच्याशी त्यानं कधीही तडजोड केली नाही. म्हणजे माझंच उदाहरण द्यायचं झालं तर माझा जन्म हा साधारण 1968 आणि त्यामुळं
माझं जे वय होतं 1980मध्ये आम्ही थोडेसे जरा समजायला लागलो, त्यामुळे आमच्या काळाचा हिरो हा कायमच अमिताभ बच्चन होता. देवानंद हा मला कधीच समजला नाही, जो आत्ता समजला. पप्पूला मी अनेकदा सांगायचो, अरे पप्पू पिढ्या बदलल्या, तू आता तुझी माणसं बदल. पप्पूने कधीच ऐकलं नाही. तो म्हणाल तुलाही समजेल. कायम त्याचं सर्वोत्तम जे होतं ना ते त्याने आवड त्याची जोपासली. जशी मधुबाला, जसा देवानंद, तसंच क्रिकेटमध्ये त्याचा सगळ्यात पहिला आवडता कोण देव असेल तर त्याचं नाव होतं अजित वाडेकर. द्वारकानाथ संझगिरी हा माणूस लेखक, समीक्षक किंवा पत्रकार जो झाला, त्याचं जर श्रेय तुम्हाला कोणाला द्यायचं असेल ना तर त्या माणसाचं नाव आहे अजित वाडेकर. शिरीष कणेकर हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या पिढीला खूप मोठं नाव. पण या शिरीष कणेकरांनी 1974ला ज्या माणसानं आपल्याला पहिल्यांदा जिंकायला शिकवलं त्या माणसावरती तितकाच टीका करणारा एक लेख लिहिला होता. 1974-75ला असेल साधारण. आणि त्यावेळेला त्या लेखाला उत्तर देणारा दुसरा लेख जर दुसऱ्या दिवशी लोकसत्तेतच त्याच जागी कुणाचा छापून आला असेल आणि अतिशय उत्तम लेख दिला होता, तो होता द्वारकानाथ संझगिरींचा. आणि म्हणूनच त्या दिवसापासून द्वारकानाथ संझगिरी हे पत्रकाराच्या भूमिकेत आले. आणि मला वाटतं तो कदाचित आमच्या दृष्टीनं सुदीन होता, कारण इंजिनियर म्हणून ते किती मोठे होते ते मला आज समजलं. कारण पप्पूबरोबर कधीही पाणी पुरवठा या विषयाच्या गोष्टी झाल्या नाहीत. आमच्यामध्ये एक मित्र आहेत, आमचे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत आणि त्यांचं नाव रवी मांद्रेकर. पप्पूच्या सगळ्यात मोठी आवड आहे ना वाद घालण्याची. पप्पूपेक्षा जास्त वाद ते घालतात, त्यामुळे त्या दोघांमधले वाद आम्ही कायम बघितलेले आहेत. आणि ते वाद नेहमी व्हायचे ना. माझा विषय होता फिजिक्स म्हणून सांगतो SY पर्यंत. ते वाद मेजरमेंट्स आणि हे जे तुमच्या सगळ्या बारकाव्या ज्या गोष्टी असतात ना, वेगवेगळ्या बिल्डिंग जगभरातल्या कुठल्या, त्याची जी वैशिष्ट्य असतं ना तर ते खूप ऐकण्यासारखे असायचे. आज आमच्या दुर्दैवाने तसा वाद ऐकायला येणार नाही, कारण त्या वादामध्ये देखील खूप छान समजायचं की तुम्हाला कशा पद्धतीचं तुम्ही विचार करता त्या गोष्टी. आणि रवी मांद्रेकर आज आपले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी सदस्य आहेत आणि त्यांच्यामुळे अशा गोष्टी आम्हाला सतत समजत राहिल्या. या माणसाने आपल्या आजूबाजूची माणसं कशी मोठी होतील हेही कायम बघितलं. आणि म्हणूनच मला वाटतं आज मगाशी मी त्याचा उल्लेख केला की मी मोठा का झालो, तर त्याचं श्रेय जितकं द्वारकानाथ संझगिरींना आहे तितकंच सचिन तेंडुलकर देखील त्याच्या वयाच्या 14व्या वर्षी असेल, अजित वाडेकरांवर जेव्हा अन्याय झाला असेल त्यावेळेला असेल, संजय पाटीलची निवड होत नव्हती मुंबई संघात तेव्हा असेल, अमोल मुजुमदारची निवड होत नव्हती तेव्हा असेल, प्रवीण आमरेची भारतीय संघात निवड होत नव्हती तेव्हा असेल, तेव्हा हा माणूस संघर्षासाठी पेन घेऊन उभा राहिला. आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय. संझगिरी पेशाने इंजिनियर होते, इंग्रजीमध्ये ते कधीही लिहू शकले असते, पण त्यांनी कायम आपलं पेन, आपली लेखणी ही मराठीत चालवली. आणि मराठीत चालवून त्यांनी भारतात किंवा BCCIमध्ये अशा अनेकांना न्याय मिळवून दिला जिकडे इंग्रजी पत्रकारिता ही प्राधान्यानं वाचली जाते. त्यामुळे आमच्यासाठी संझगिरी मोठे त्याच कारणाने आहे. दुसरं उदाहरण देतो जाता जाता. श्रीलंकेच्या खेळाडूंना काय समजत असेल हो संझगिरी मराठीत का लिहितात ते, पण संझगिरींची संवादाची जी शैली होती ना ती खूप छान होती. ते कोणाशीही सहजपणे संवाद करू शकायचे. जसे बागवेंशी करायचे तसेच ते जयसूर्याशी करायचे, तसेच ते रॉय डायसशी करायचे, तसेच ते कालू वितरणाशी करायचे. आणि त्यामुळंच ही मंडळी सगळी त्यांची मित्र झाली होती. 1986-87चा जमाना असेल. आम्ही तेव्हा कीर्ती कॉलेजमध्ये शिकत होतो. सगळे त्या चुरीवाडी आणि ती सगळी मंडळी जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्हाला भेटली तेव्हा आम्हाला सगळे वर्णन करून सांगत होते की संझगिरींनी श्रीलंकेची टीम जेवायला आणली होती आणि ते आमच्या इकडून रस्ता क्रॉस करून गेले. त्या काळात आपल्याला बघायला नाही मिळायची ही माणसं. त्यांना एवढं अप्रूप होतं. ते अप्रूप मला बऱ्याच वर्षांनी कळलं की 1986-87 साली ज्यांना त्यांच्यातली गुणवत्ता ओळखून पप्पूनं जेवायला घातलं, ज्या रॉय डायसच्या घरी पप्पू आम्हाला भेटायला घेऊन गेला,
ज्या जयसूर्याला भेटवलं, ज्या अर्जुन रणतुंगाला भेटवलं आम्हाला, आमच्या पिढीला, ते 1996 साली विश्वचषक विजेते का झाले हे पप्पूने आधीच ओळखलं होतं. आणि म्हणूनच पप्पूची क्रीडा पत्रकारितेत जी पोकळी त्याच्याने निर्माण झाली आहे ना, ती आमच्यासाठी तीच महत्त्वाची आहे की पुढच्या 10 वर्षाने काय होणार आहे ना ते तो आधी ओळखायचा. आणि असा माणूस म्हणूनच आम्ही सांगतो की पुन्हा होणे नाही. खूप छान. साळवी साहेब, तुम्ही बोलतच राहावं आणि ऐकतच राहावं असं वाटत होतं की संजगिरी साहेबांची ताकद म्हणतात ना, अख्खी श्रीलंकन टीम जेवायला घरी बोलवणं हे खरोखरच हे त्यांच्याविषयी असलेलं ते प्रेम, त्यांच्याविषयी असलेली ती आदराची भावना. आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जातोय. अभियंत्यांनी संजगिरी साहेबांचा हा जो सन्मान आपण आपल्या ताकदीनुसार जो केला आहे, अभियंता आणि अध्यात्म यांनी स्वतःचं आयुष्य हरे राम हरे कृष्णच्या माध्यमातून असो किंवा इतर सामाजिक कार्यक्रमातून, कारण त्या अभियंतामध्ये संत आहे, संत, तर याची जी सांगड घालणारे आणि प्रत्यक्षात त्याचं दिसतं त्यांच्या वर्तनात, असे आपले आजचे अध्यक्ष उपायुक्त सत्यनारायण भोरे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, सगळे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती, तसेच उपस्थित असणारे आमचे सगळे साहेब, घोरपडे साहेब माझे 93-94 माझे साहेब होते, सगळे आपले आदरणीय सगळे बंधू भगिनींनो, तसेच संजगिरी परिवार, वहिनी आणि त्यांचे मुलं आणि सून सगळेच, आणि तसे इतर उपस्थित सगळे मान्यवर. मला एक आठवतं आहे, मला वाटतं 93-94 असेल, सर म्हणजे संजगिरी सर आणि आमचे DYC होते चंद्रकांत कृष्णा वाटवे म्हणून. जसं सगळे म्हटले की त्याने असं म्हणजे नावांना नको वाटायचं, तर ते आमच्या सरांचं नाव तर म्हणजे वाटवे साहेबांचं नाव तर चंद्रकांत वाटे, त्याला ते नेहमी चंदू म्हणायचे. अरे चंदू चल, असा म्हणजे जसं सगळ्यांनी सांगितलं की खांद्यावर चल चंदू, एकदम म्हणजे एकदम जसं मनमुळावे की हसत, जसं कसं व्यक्तिमत्व असतं तसं त्यांचं व्यक्तिमत्व एकदम फ्रेंडली, एकदम समथिंग स्पोर्ट्समॅनशिप. जसं सरांनी सांगितलं की ते आणि त्यांचं पिऊन जोरदार हास्य खिल्लोळ असं त्यांचं बघितलं, एकदम हसत व्यक्तिमत्व. दुसरं मला खूप, मी प्रत्येक हे ऐकत होतो, मनोगत ऐकून म्हणजे कान लावून ऐकत होतो. दुसरं त्यांनी सांगितलं की कुठेतरी रस्त्याची कामं थांबली होती आणि त्यामध्ये ते स्वतः ते मृणाल जोशींशी बोलले आणि त्यांनी ती कामं करून घेतली. म्हणजे असं म्हटलं गेले की आपल्या ऑर्गनायझेशन म्हणा म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूशनचे जे काही इंटरेस्ट आहे त्यासाठी त्यांनी खरोखर आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी काम करून घेतलं. तिसरं मला खूप यांच्याकडनं मला हे मिळालं, सम काइंड ऑफ प्रेरणा मिळाली किंवा समथिंग स्पेशल, की एक व्यक्ती ज्याने कार्य केले आयुष्यामध्ये, कार्य केले त्यानंतर त्यांच्या आठवणी ज्या आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी साकार होत आहेत. म्हणजे जसं पहिल्यांदा तिकडे असलेलं कौटुंबिक सूर्यवंशी हॉल असू दे, दुसरा असू दे तुमच्या असलेला वानखेडे असू दे, आणि तिसरा असू दे इंजिनिअरिंग हब असू दे. दिस इज समथिंग व्हेरी 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 स्पेशल. म्हणजे यातून आपण कळतो की माणूस जो जिवंत राहतो त्याच्या कार्याने आफ्टर त्याच्या असलेल्या देहावसानंतर. आणि म्हणून असं म्हटलं गेलं की जन्म सार्थक करी करी परोपकार, जन्म सार्थक करी करी परोपकार, हे आपल्याला इथे खरोखर एक सुंदर आदर्श उदाहरण बघायला मिळत असेल तर ते उदाहरण. आणि मला यामध्ये खूप कौतुक करावं असं वाटतं आमचे आदरणीय भुतेकर सर, आदरणीय राधेश्वर साहेब, की व्यक्ती आज महापालिकेमध्ये नाही आहे, व्यक्ती आज महापालिकेत नाही आहे, परंतु व्यक्ती नसून सुद्धा त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव आज एक तैलचित्र अनावरणरित्या आज होत आहे. म्हणजे एक जसं म्हटलं की या इतिहासांच्या पानामध्ये कोणाला कळणार आहे,
त्यांनी केलेले कार्य कोणाला कळणार आहे? कारण हे येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी जर आपल्याला काहीतरी कार्याचा वसा ठेवायचा असेल तर ह्या असलेल्या कार्यक्रमांची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांचं खरोखर मनपूर्वक आभार आणि कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. ते तुम्ही सगळेजण आज आला त्याचंसुद्धा महत्त्वाचं. कारण यामध्ये असं बघतो की जो व्यक्ती समोर त्याला आपण सगळे नमस्कार चमत्कार करतो, खुर्चीने नमस्कार करतो, पण जो व्यक्ती हयात नाही त्याला काय? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की ज्या व्यक्तीने केलेलं कार्य आहे दॅट हॅज टू बी रिमेंबर्ड. आणि म्हणून त्यांनी आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, सद्गती मिळो आणि त्यांचा असलेला पुढचा जे काही प्रवास तो व्यवस्थित हो. नमस्कार सर्वांना, माझे नमस्कार. धन्यवाद बोरे साहेब. हा कार्यक्रम जवळजवळ आता जी संख्या आहे जवळजवळ 5,500 लोक लाईव्ह बघत होते आणि अजूनही चालू आहे. आपण सर्वांनीच म्हणजे जे जे आले अगदी मनापासून, खास करून ABP माझाचे क्रीडा विभागाचे प्रमुख आपले विजयजी साळवी, तुमचं खरोखर तुम्ही एक वेगळा जो असतो ना पैलू, प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळेपण जे असतं ते उलगडून आम्हा सर्वांना सांगितलं. त्याचप्रमाणे वडेलकर साहेब तुम्हीसुद्धा तुमच्या भावना अभियंता मित्राच्या वतीनं, अशोक जाधव साहेब, त्यानंतर माजी जल अभियंता आणि आमचे अध्यक्ष शहासाहेब, आमचा मित्र राजा कार्याध्यक्ष, साईनाथ राजाध्यक्ष, आपणा सर्वांचे आणि तुमच्याशिवाय या कार्यक्रमाला खरोखर शोभा आलीच नसती. त्यामुळं कार्यक्रमाच्या समाप्तीला जाण्यापूर्वी मी पुनश्च सर्वांना एक मिनटं स्तब्ध उभं राहून आपण संजगिरी साहेबांना श्रद्धांजली अर्पण करूया. मुंबई महापालिकेच्या तमाम कामगार कर्मचारी अभियंत्यांच्या वतीनं आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती शांती. धन्यवाद धन्यवाद. यानंतर आपल्याला चहा पाण्याचं थोडंसं आस्वाद ठेवलेलं आहे. पाहुण्यांनी सगळ्यांनीच इथे यायचं आहे. आपण सर्वांनी साहेब थोडंसं एक जलपान आपण करूया. सुनील प्लीज.